लिटरली म्हटलं की मॅरेज हे बंधन आहे, ते बंधन नाही आहे, ते बंध आहे. बऱ्याच लोकांना ना लिव्ह इन म्हटलं की इंटिमेसीच वाटते किंवा क्लोजनेसच वाटतं, काय 24 तास चिपकून राहायचं असंही लोकांचा समज असतो बेसिकली. आपल्या समाजात मुलगा मुलगी एकत्र राहणं हे म्हणजे मला माहीत नाही नैतिक अनैतिक, मी असं त्याला नाही काही बघत. करेक्ट. हे सगळं असताना फायनान्सेस किती मोठा मेजर पार्ट असला पाहिजे लिव्ह इनमध्ये. तुम्ही जे टाइम स्पेंड करून एकमेकांना ओळखू शकतात ते कुठलंही पुस्तक वाचून किंवा मी एखादे 4 रूल्स सांगून नाही, नक्कीच. त्याला काहीच हे अर्थ नाही आहे. आता ना अजून एक म्हणजे मध्यंतरी ऐकण्यात आलं होतं टर्म अशी आहे, आम्ही मॅट्रिमोनियल भेटलोय पण आम्हाला लिव्ह इन ट्राय करायचं आहे, आणि असंही होतंय. मग हे पण कितपत योग्य आहे किंवा तू याच्याकडे कसं बघतेस? तुमचा मुलगा मुलगी एकत्र, तुमचा मुलगा आणि एक मुलगी एकत्र राहतायत का, म्हणजे इट इज लाईक अ टाबू. लग्न झाल्यानंतर नाही, मी बेडवर टॉवेल टाकतो, मी टॉवेल टाकतोच बेडवर. अजून एक आता नवीन ट्रेंड येत आहे की जे मी म्हटलं 20 वर्षात कदाचित लोक लिव्ह इन करतील. सो देर इज वन मोर न्यू थिंग कमिंग अप की लिव्ह अपार्ट कपल. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. रिलेशनशिप म्हटलं ना त्याला खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात, वेगवेगळे अँगल असतात किंवा त्यातले वेगवेगळे आपण कप्पे म्हणूयात, वेगवेगळे सेक्शन म्हणूयात, हे आपल्याला बघायला मिळतात. आणि तसाच लिव्ह इन रिलेशनशिप हा एक सध्या खूप ट्रेंडनी वाढत चाललेला प्रकार आहे. मेट्रो सिटीजमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर यासारख्या सिटीजमध्ये बघायला मिळतो किंवा दिल्लीसारख्या सिटीजमध्ये बघायला मिळतो. आणि त्याच्या काही चांगल्या वाईट गोष्टी, केसेसही आपल्याला ऐकायला मिळतात. तर याच सगळ्या गोष्टी आज आपण नेहाताईकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार नेहाताई. नमस्ते ऋषिकेश. गोरावेजमध्ये खूप खूप स्वागत आहे तुझं पुन्हा एकदा. आणि नेहाताईबद्दल थोडक्यात सांगायचं तर नेहाताई एक वॉक इट आउट टॉक इट आउट हा ग्रुप चालवते फेसबुकवर, ज्याच्यामध्ये ती बऱ्याचशा अशा ॲक्टिव्हिटीज घेत असते. त्याचबरोबर गेले 12-13 वर्ष समुपदेशक म्हणून ती कामही करत आहे. आणि जवळपास 20 वर्षांचा दांडगा अनुभव तिच्याकडे समुपदेशक या क्षेत्रातला आहे, जिथे ती वेगवेगळ्या केसेस, लिव्ह इन रिलेशनशिप, मॅरेज काउन्सिलिंग म्हणा, त्याच्यानंतर अँझायटी, डिप्रेशन या सगळ्या गोष्टींशी चर्चा करत असते, त्यांना वेगवेगळे उपाय, वेगळ्या गोष्टी सांगत असते. तर आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत लिव्ह इन रिलेशनशिप. स्पेसिफिकली लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय असतं, ते कसं असतं, त्याच्यानंतर त्याच्यात कुठले प्रोज कॉन्स आहेत, किंवा एखाद्या सामान्य माणसाला जर ते समजून घ्यायचं असेल तर ते कसं आहे, किंवा जर मला माझ्या पॅरेंट्सला ही कन्सेप्ट समजून सांगायची असेल तर ती कुठल्या भाषेत समजून सांगितली पाहिजे. या गोष्टी आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. नेहाताई, आता जसं मी खूप मोठं सांगितलं, मला माहिती आहे इंट्रोडक्शनमध्येच की आम्हाला हे सगळं खरंच जाणून घ्यायचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की माझ्या आईवडिलांना मला जर सांगायचं लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय, तर ते मला नेमकं शब्दात मांडता येत नाही आणि प्रॉब्लेम स्टार्ट होतात तिथेच. आणि मग त्यांना वाटतं काय 2 मुलं एकत्र राहणार आणि झालं. मग ते एक्झॅक्टली काय असतं किंवा त्याची जर डेफिनेशन म्हणून तुला विचारायचं झालं तर ती काय असू शकते? डेफिनेशन असं म्हटलं तर की 2 ॲडल्ट्स की जे व्यवस्थित मॅच्युअर आहेत, इन अ रोमॅन्टिक रिलेशनशिप आहेत, एनी जेंडर नाव आपण असं म्हणूयात, की ज्यांना एकत्र सहवास हवा आहे आणि त्यांना एकत्र राहायचं आहे, म्हणजे एका घरात राहायचं आहे बेसिकली. सो त्याला लिव्ह इन म्हटलं जातं आहे. आणि म्हणजे लिव्ह इन म्हटलं तर देर आर, म्हणजे खूप मला असं वाटतं की 2 सेक्शन आहेत. की एक खूप मोठा सेक्शन आहे की ज्याच्यात आपण सगळे कॉमनर असे, जे की नॉर्मल ट्रेंडनी चालणारी, नॉर्मल सामाजिक बांधिलकी म्हणजे काय लावून घेणारी लोक आहेत, की ज्यांना लग्न करायचं आहे पुढे, पण त्यांना ती थोडीशी लग्नाची भीती पण आहे, किंवा त्यांना मे बी ट्राय करायचं आहे, किंवा तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे त्यांच्या रिलेशनशिपवर, तेव्हा ते लिव्ह इनमध्ये जातात. काही वेळेला की सगळं छान चाललं आहे आपलं, तर माईट ॲज वेल आपण लिव्ह टुगेदर. जसं आता तू बोललास की दिल्ली, मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये, कारण सगळी ही मुलं मुली कुठून तरी आलेली असतात, कुठल्या तरी छोट्या गावातनं, की जिथे इथे आल्यावर ते एनिवे रिलेशनशिपमध्ये असतात, तर परत एकत्र राहणं हे सोयीस्कर पडतं, की ट्रॅव्हल करणं किंवा एकमेकांना भेटण्यासाठी, किंवा बऱ्याच वेळा इकॉनॉमिक पण ते म्हणजे परवडण्यासारखं आहे की आपण बिल शेअर करू, आपण सगळा एक्सपेन्स शेअर करू. सो असे काही वेगवेगळे प्रकार आहेत लिव्ह इनचे, की लोक का रिलेशनशिपमध्ये लिव्ह इन करतायत. आणि ट्रेंड डेफिनेटली वाढलेला आहे की म्हणजे जर का मागच्या एक 3-4 वर्षात बघितलं मी, किंवा एक 5 वर्ष आपण धरले, तर मी कमीत कमी मला असं वाटतं की
म्हणजे मी इंडिव्हिज्युअल्स कपल असो कुणाशीही बोलत असेल तर प्रत्येक लोक म्हणतं की हां आम्ही काही महिने राहिलो लिव्ह इनमध्ये किंवा काही वर्ष राहिलो लिव्ह इनमध्ये मग आता लग्न केलं आहे किंवा लिव्ह इन नंतर ब्रेकअप झालं आहे. म्हणजे असे खूप व्हरायटी ऑफ केसेस आहेत की भरपूर म्हणजे सर्रास लोक लिव्ह इनमध्ये राहत आहेत. आता ह्याच्यात अजून एक भाग असतो की बऱ्याच लोकांच्या पेरेंट्सला माहिती असतं, काही लोकांच्या पेरेंट्सला माहीत नसतं. करेक्ट. सो तो एक चॅलेंज आहे. नाही तिथे तर आपल्याला जायचंच आहे, कारण मला वाटतं सगळ्यात अल्टिमेट गोल ते असतं की या गोष्टी पेरेंटला सांगायच्या कशात किंवा त्यांच्याकडून त्याचा ॲक्सेप्टन्स मिळवायचा कसा. बरोबर आहे. पण त्याआधी मला असं विचारायला आवडेल की जसं तू सांगितलं की ही काही कारणं असू शकतात लिव्ह इनची, पण अशी काही गोष्टी आहेत का की ज्या मला स्वतःला कळतील की लिव्ह इनला राहण्यासाठी ओकेश आहेत, किंवा आपण त्याला थोडक्यात असं म्हणू शकतो का की रेडीनेस कसं ओळखायचं की तुम्ही लिव्ह इनला जायला रेडी आहात का नाही. म्हणजे आता हा ट्रेंड चालू झाला आहे मान्य आहे, पण त्या ट्रेंडमध्ये उतरण्यासाठी मी किंवा माझं जे रिलेशनशिप आहे ते कितपत रेडी आहे हे कसं ओळखायचं, की आपण जसं म्हणतो ना ते पिकलंय का नाही तितकं, ते कसं म्हणजे काय. कम्पॅटेबिलिटी म्हणायचं. हां मे बी. पण म्हणजे ह्याच्या आधी मी अजून एक म्हणजे मला ॲड करायला आवडेल की आपण मॅच्युअर इनफ आहोत का नाही या रिलेशनशिपमध्ये, पण ह्याच्याहीपेक्षा अजून एक त्यातला एक भाग मला वाटतं की जो मी मगाशी बोलले की 2 मेजर भाग आहेत की लिव्ह इन मधले. सो हा एक भाग आहे की जिथे लोक सोय म्हणून राहत आहेत किंवा एकमेकांवर प्रेम आहे म्हणून राहत आहेत, रोमॅन्ससाठी राहत आहेत, इंटिमसीसाठी राहत आहेत, इकॉनॉमिक ॲडजस्टमेंट म्हणून राहत आहेत. पण मग एक अजून असा पण भाग आहे की ज्यांना लग्न नाही करायचं आहे. ओके. म्हणजे आता की ज्यांना ही सामाजिक एक जी आपल्याला रिच्युअल लावून दिलेलं आहे की लग्न करणं की एक हा माइलस्टोन आहे बेसिकली. तू जसं मग म्हणलास की आईवडिलांना कन्व्हिन्स कसं करायचं, तर जनरली हा माइलस्टोन आहे की बाबा मुलगा 27-28चा झाला, मुलगी 25-26ची झाली की आता तिच्यासाठी स्थळं बघायची आहेत किंवा तिने लग्न करावं. पण ही जी एक वेगळा ग्रुप आहे किंवा एक वेगळी लोक आहेत की जी म्हणू शकतात की आम्हाला लग्न करायचंच नाही आहे. सो त्या लोकांसाठी हे सगळं काही म्हणजे त्यांच्यासाठी मग हे सगळं खूप वेगळं आहे. सो इट इज नॉट जस्ट की बिलांची ॲडजस्टमेंट आहे किंवा इकॉनॉमिक ॲडजस्टमेंट आहे किंवा हा एक टप्पा आहे आपल्याला की पुढे लग्न करायचं आहे मग हा ट्रायल पिरियड आहे आपला, असं नाही आहे. त्यांच्यासाठी त्या इंटेन्शननीच त्यांनी एकत्र यायचं आहे. सो जसं आता आपण इंटेन्शन जर का बोललो तर मग आपला हा जो नॉर्मल जो कॉमन क्लास आहे की नॉर्मलपेक्षा मी कॉमन म्हणेन की जो कॉमन क्लास आहे की त्यांनी पहिले हे ठरवायला पाहिजे की इंटेन्शन्स काय आहेत आपले एकत्र राहण्याचे, की म्हणजे हे लग्न करण्यासाठीचं आहे का आत्ता ही तात्पुरती काहीतरी सोय आहे की आपण जस्ट बघतोय हे आहे. काही लोक असंही म्हणू शकतील की हो मला माहीत नाही, मी बँगलोरला जाणार आहे 2 वर्षात किंवा मग मला जॉब मिळाला तर मी अमेरिकेला निघून जाणार आहे. मग ह्या सगळे इंटेन्शन्स पहिले तर आपण क्लिअर करायला पाहिजे. म्हणजे इवन म्हणजे हे तर रिलेशनशिपमध्ये पडतानाच आपण विचार करायला पाहिजे की जर का तुम्ही चांगल्या सिरियस रिलेशनशिप म्हणून बघताय तर मग हे इंटेन्शन्स की तुमचे थोडेसे फ्युचर प्लॅन्स काय आहेत. म्हणजे अगदी कटाक्षाने नाही की बाबा हो या वर्षी मला हेच करायचं आहे, पण एक इंटेन्शन की बाबा मला भारतातच राहायचं आहे किंवा मला US ला जायचं आहे किंवा मला मे बी बँगलोरला जाऊन राहायचं आहे, मला पुण्यात आवडतच नाही आहे किंवा मुंबईतच आवडत नाही आहे, हे थोडंसं बोलणं व्हायला पाहिजे. सो दॅट इज अ फर्स्ट स्टेप की थोडेसे फ्युचर प्लॅन्सबद्दल आपल्याला एकमेकांबद्दलची माहिती असली पाहिजे. कारण 2 वर्ष तुम्ही एकत्र राहून आणि जर का मुलगी म्हणली की मला US ला जायचंच नाही आहे आणि मुलगा म्हणतोय आता मला तिथे ग्रोथ आहे, मला तिकडे जायचे आहे, तर आता तसं होत नाही की ब्लाइंडली बायको नवऱ्याला फॉलो करते की मी करून घेईन तिकडे बघून घेईन, असं होत नाही आहे. सो ते फर्स्ट स्टेप आहे. दुसरं तू म्हणला जसं की इमोशनल मॅच्युरिटी किंवा इमोशनली रेडी आहोत का नाही आपण. सो काही महिने तर आपण ह्याच्या म्हणजे हे ओळखण्यासाठी पहिले तर काही काळ घालवायला पाहिजे आपण एकत्र. की मध्ये मी एका मुलीशी बोलले होते, तर ती राहते UK मध्ये, ती तिथेच एका मुलाला भेटली आणि हाईट म्हणजे ते मॅट्रिमोनियल वेबसाईटवरनं भेटलेले होते. आणि त्यांनी काही घरी ते सांगितलं नव्हतं की मी काय भेटलो आहे वगैरे. ते जनरल दोघं भेटले आणि 1 महिना ते डेट करत होते किंवा भेटत होते, खूप भेटले, जवळ राहायचे त्यामुळे भेटत होते आणि मग जवळ राहत होते, मग त्यांना असं आयडिया आली की एकत्रच का नाही राहावं. सो महिनाभर खूप छान चाललं, दुसऱ्या महिन्यात तुम्ही एकत्र राहताय, विच इज नॉट गुड. एक्झॅक्टली.
आणि 3ऱ्या महिन्यात तिचा मला फोन आहे की मला असं होतं आहे, मला तसं होतं आहे, किंवा मला बरं वाटत नाही आहे, मला हे बरोबर वाटत नाही. आणि आता कारण की आमचं लीज पण साईन्ड आहे, म्हणजे परत मग त्याच्यात बाकीचे इश्यूज आले की टेक्निकल, हां, की फायनान्शियल, की आता आम्ही एकत्र लीज साईन केलं आहे, मग आता मला घर दुसरं शोधायला लागेल, तो जायला तयार नाही आहे. म्हणजे हे सगळे इश्यूज होतात. सो थोडंसं थांबून करायला पाहिजे, थोडा वेळ घालवायला पाहिजे एकमेकांना जाणून घेण्यासाठी. आणि म्हणजे तुम्ही जे टाईम स्पेंड करून एकमेकांना ओळखू शकतात ते कुठलंही पुस्तक वाचून किंवा मी एखादे 4 रूल्स सांगून त्याला काहीच हे अर्थ नाही आहे. सो तुम्ही ॲसेस काय करू शकतो की आपण डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये मुलगा किंवा मुलगी तो काय करतो, काय करते, काही मनासारखं घडलं नाही तर काय करते, कोणी नाही म्हटलं तर काय करते, कामावर खूप स्ट्रेस आहे तर घरी येऊन काय ती वागते किंवा कशी बोलते आहे, माझ्या कसं ट्रीट करते आहे, किंवा मी तिला वेळ देऊ नाही शकलो तर ती कशी वागते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे हे मला खूप पर्सनली वाटतं की ती व्यक्ती बाकीच्यांबद्दल कसं बोलते, तिच्या आईवडिलांबद्दल कसं बोलते, तिच्या भावंडांबद्दल कसं बोलते, तिच्या एक्स कोणी असेल तर त्यांच्याबद्दल कसं बोलते, तिच्या मित्रमैत्रिणींबद्दल कसं बोलते. सो ह्याच्यातनं मला असं वाटतं की आपल्याला ओव्हरऑल माणसाची पर्सनॅलिटी हे कळते की ती किती रिस्पॉन्सिबिलिटी घेते, किती लोकांना ब्लेम करू शकते, किती लोकांना नावं ठेवू शकते, किती जाऊन करू शकते. एक्झॅक्टली. किंवा मागच्या ब्रेकअपमध्ये जरी जनरली तुमचं रिलेशनशिप सपोज दुसरे असतील तर तुम्हाला थोडंसं आयडिया घ्यायला पाहिजे की मागच्या रिलेशनशिपमध्ये काय झालं. अगदी डिटेलमध्ये नाही गेलो तरी थोडंफार माहिती असली पाहिजे. सो हे एक काही पॅरामीटर्स आहेत की हे खूप इमोशनल लेवलचे आहेत, असे काही ते मी म्हणेन की असे रूल्स नाही आहेत जे तुम्ही वेळ घालवूनच ओळखू शकता. ओके. पण आता वेळ घालवल्यानं असं होतं ना की तो 1 तास आहे, म्हणजे कॉफी शॉपमध्ये भेटलेला आपण एक जनरल नॉर्मल 1 तास पकडूयात, त्या 1 तासात बऱ्याचदा असं होतं की नाही काय काय झालं आहे ह्याच्यापेक्षा ओके काय काय गोष्टी आहेत, ॲम्बियन्स कसा आहे याच्यावर खूप जास्त चर्चा होतात किंवा कॉफीच्या टेस्टवर जास्त चर्चा होतात. मग त्याच्यानंतर त्या 1 तासापुरतं मी ठीक आहे ना, मी जर XYZ पर्सनॅलिटीचा व्यक्ती असू पण 1 तासापुरतं मला ABC वागायचं तर मी वागू शकतो. पण ज्यावेळेस लिव्ह इनमध्ये जायचं त्यावेळेस मी कंटिन्युअस ABC नाही वागू शकत, कारण मी XYZ पर्सनॅलिटीचा व्यक्ती आहे. तो डिफरन्स कसा मॅच होणार आहे किंवा तो डिफरन्स कसा काय आपण बोलू शकतो की पुल आउट करायचा आहे किंवा तो डिफरन्स कसा आयडेंटिफाय केला पाहिजे, कारण सगळं होतं एकत्र राहायला लागल्यावर. हो बरोबर आहे. सो डेफिनेटली तू जसं म्हणतोय की 1 तासात आपल्याला काही कळत नाही आहे किंवा रोज भेटून पण काही कळणार नाही आहे जवळ तुम्ही त्या व्यक्तीबरोबर राहत नाहीये. त्याच्यासाठी नवीन म्हणजे नवीन असं नाही, लोक करतायत ऑलरेडी, पण मी लोकांना म्हणते की तुम्ही एखाद्या डे ट्रिपला जा, एखादं काहीतरी ट्रेक एकत्र करा, एखादी ट्रिप एकत्र करा की 2-4 दिवसाची, की ट्रॅव्हल इज अ गुड ऑप्शन. तुम्ही टेम्पररी राहून बघू शकता की रादर देन की टोटली की मी वेगळं घर घेतलंय तू वेगळं घर घेतलंय करण्यापेक्षा की मे बी काही दिवस मी तुझ्या घरी येऊन राहते किंवा तू माझ्या घरी येऊन राहतो, असं करू शकतो. की म्हणजे 2-3 आठवडे किंवा महिन्यातनं 2-3 आठवडे एकत्र घालवणे, परत आपापल्या घरी जाऊन राहणे. सो म्हणजे एकदम मोठे डिसिजन घेण्यापेक्षा हे ग्रॅज्युअल मला असं वाटतं थोडा चेंज होऊ शकतो. आणि मगाशी मी म्हटलं तसं की जेवढा तुम्ही वेळ घालवाल जनरली वेळ वाढत जातो की पहिली 1 तासाची कॉफी असते, मग मे बी एखादं ड्राईव्ह असतं, मग ड्रिंक असतं, डिनर असतं किंवा जे काही असतं. सो जसा जसा वेळ वाढेल तसं तसं नवीन नवीन गोष्टी तुम्हाला कळणारच आहेत. सो टेम्पररी जाणं येणं एकमेकांच्या घरी पण चांगलं ऑप्शन आहे. नाही नक्कीच मला वाटतं 1 डे ट्रिप जसं तुम्ही म्हणालात किंवा मे बी 4 to 5 days ट्रिप, कारण आता आपण ग्रुपमध्ये ट्रिपला जातो, सोलो जातो, वॉक इट आउट टॉक इट आउट आहे त्याच्यावर एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे नक्कीच. पण हां हे ऑप्शन चांगले आहेत. पण तरी अजून एक क्वेश्चन येतो ना की आत्ता या सिच्युएशनला ना आपण ज्यावेळेस मेट्रो सिटीजमधली मुलं बोलतोय किंवा एक वेल सेटल्ड मुलं बोलतोय, त्यानंतर ना एक पर्सनल स्पेस नावाची टर्म खूप कॉमन आहे आणि सगळ्यांना ती हवी आहे, सगळ्यांना ती आवडते. त्याच्या वर्सेस
वेन इट कम्स इन टू रिलेशनशिप, वेन इट कम्स टू क्लोजनेस, मग गोष्टी खूप बदलू शकतात किंवा खूप बदललेल्या असतात. ते बॅलन्स कसं करायचं तो पण खूप मोठा आहे. कारण पर्सनल पेजमध्ये मला माहिती आहे 1 तास फोनवर बोलतो, काही दिवसभर केलं शेअर करतो आहे, पण आफ्टर दॅट मला गोष्ट माझा डे माझ्याप्रमाणे प्लॅन आहे. त्याच्यानंतर भेटायला जर जायचं तर तेवढा एक वेळ भेटायचं आहे, बाकीचा दिवस माझ्याप्रमाणे प्लॅन आहे. मला किती वेळ रील बघायचे आहेत, मला आंघोळ कधी करायची आहे आणि मला माझं आवरायचं कधी, ह्या सगळ्या गोष्टी एक स्वतःच्या माइंडनी चाललेल्या असतात. त्यात कोणाचं असं हे नसतं, टोकणं म्हणा किंवा सारखं इनपुट्स देणं नसतं. मे बी क्लोजनेसमध्ये आणि वर्सेस क्लोजनेस आपण म्हणूयात, तर हे सगळं कसं बॅलन्स होऊ शकतं का, केलं पाहिजे? हे मोर ऑफ टॉकिंग अगेन, की तुम्ही शेअर करायला पाहिजे की मे बी मला रोज 1 तास लागतो, की मला माझा जिमला जायला आवडतं किंवा मला सायकलिंग करायला आवडतं आणि विच काम्स मी डाऊन, विच हेल्प्स मी फील गुड. सो समोरच्या व्यक्तीनी जर का हे म्हणजे तू जे मॅच्युरिटी म्हणतोय ही इथे येते, ओके, की जर का मी रिस्पेक्ट करू शकते की बाबा ह्याचं 1 तास लागतो जिमला जायला आणि तो त्याचा मी टाईम आहे किंवा तो त्याची स्पेस आहे, की त्याचं ते पॅशन आहे मे बी, किंवा त्याला ते छान वाटतं बेसिकली. इट कॅन बी एनिथिंग, की मला एखाद्या मुलीला डान्स करायला आवडत असेल, पेंटिंग करायला आवडत असेल, तिला मे बी काही अजून काय सोशल वर्क करायला आवडत असेल, की आठवड्यातनं एकदा ती तिथे जाते, की विच इज हर ॲक्टिव्हिटी वेअर शी डज नॉट वॉन्ट द पार्टनर टू बी इन्वॉल्ड. इफ ही जॉईन्स नथिंग लाईक इट, बट जर का तिला आवडत नसेल तर ते रिस्पेक्ट करणं, ती स्पेस रिस्पेक्ट करणं बेसिकली. ओके. सो इफ तुम्हाला जर का तुम्ही भेटताना हे कळत असेल की बाबा 1 तास मी कुठेतरी गेलो आहे जिमला आणि मला 17 फोन येऊन गेलेले आहेत, तुला माहिती आहे की मी जिममध्ये आहे तरी पण मग तू फोन करतेयस, करेक्ट. तुला माहिती आहे की मी फोन घेत नाही. सो दॅट इज द इमॅच्युअर एक बिहेवियर आहे, की आपण आयडेंटिफाय त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी करू शकतो की ही म्हणजे मे बी दॅट कम्स आउट ऑफ इनसिक्युरिटी मोस्ट ऑफ द टाईम. हां, मोस्ट ऑफ द टाईम. बट बऱ्याच लोकांना ना लिव्ह इन म्हटलं की इंटिमेसीच वाटते किंवा क्लोजनेसच वाटतं, काय 24 तास चिपकून राहायचं असंही लोकांचा समज असतो बेसिकली. मग याच्यात कितपत गोष्टी खऱ्या आहेत किंवा जस्ट बिकॉज ऑफ इंटिमेसीमुळेच लोक लिव्ह इनमध्ये जायला प्रेफर करतात असे खूप ठिकाणी बोललं जातं. मग इज इट रिअली ट्रू किंवा त्याच्या अजून दुसरे अँगल काय असू शकतात का? मी म्हणेन हे एज ग्रुपवर ठरेल कदाचित, की जे कदाचित मॅच्युअर लोक असतील किंवा जे थोडे अगेन मी एज ग्रुप परत असा डिफाईन नाही करणार, पण जे थोडेसे मॅच्युअरली रिलेशनशिपकडे बघतायत, की नॉट जस्ट कॅज्युअल, नॉट जस्ट की टाइमपास, नॉट जस्ट बघू काय आहे तर आहे. जे लोक थोडे मॅच्युअर आहेत त्यांचं कदाचित फक्त इंटिमसीसाठी ते एकत्र येणार नाही आहेत. जी लोक मे बी थोडे इमॅच्युअर आहेत किंवा खूप शॅलो थिंकिंगवरती हे रिलेशनशिप बेस्ड आहे तर मग तिथे हे होऊ शकतं. पण देर आर व्हेरी सिरियस रिलेशनशिप्स की ज्यांना एकत्र राहायचं आहे, एकमेकांना ओळखून घ्यायचं आहे, एकदम कमिटमेंट करायची नाही आहे पण हळूहळू ओळखायचं आहे. सो म्हणजे त्यांना समजवायचं कसं हे परत आपलं म्हणजे मला समाजाला समजवायची आपल्याला गरज नाही आहे. हां, तू जसं म्हणला की पेरेंट्सला कसं सांगायचं तो एक मोठा प्रश्न आहे. पण मग ते तुमचं पेरेंट्स बरोबरचं बॉन्डिंग कसं आहे, तुमचे पेरेंट्स किती ओपन माइंडेड आहेत हे ओळखून आपण सांगू शकतो. आणि म्हणूनच आत्ता मोस्ट ऑफ द टाइम मुलं मुली हे सांगतच नाही आहेत. हां, मग आणि मग तेच होतं ना, हे सांगत नाहीत आणि ॲट द एंड काहीतरी इश्यू झाला की मग त्या गोष्टी बाहेर पडतात आणि मग ते खूप अनरिअलिस्टिक वाटायला लागतं. आणि मग असं होतं की यार ठीक आहे, आधी सांगितलं असतं तर मे बी बरं झालं असतं. हां, म्हणजे तू म्हणतोयस तसं म्हणजे एका दृष्टीने हे टॅबू म्हणून पण बघितलं जात आहे. ओके, की हो तुमचा मुलगा मुलगी एकत्र, तुमचा मुलगा आणि एक मुलगी एकत्र राहतायत का, म्हणजे इट इज लाईक अ टॅबू. नाही, इवन इट इज टॅबू. इवन म्हणजे आत्ता पण असं होतं ना की आपल्या इथं एखाद्या सोसायटीजमध्ये बघा, हो आफ्टर 7 जर 1-2 मुलगा मुलगी एकत्र कुठे तुम्हाला म्हणजे घरामध्ये दिसले जाताना येताना किंवा एकत्र असतील तरी पण शंकेची पाल प्रत्येकाच्या मनात चुकते. असं होत नाही अरे चला मित्रच असतील, म्हणजे आहे काही सोसायट्यांमध्ये पण स्टील तो आहेच, टॅबू आहेच, त्याच्यात आपण नाही म्हणू शकत नाही. किंवा एक मिडल ॲव्हरेज सोसायटींचा जो आहे आपल्याकडे सगळीकडे तिथे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही तसाच आहे. हो, अजूनही कितीतरी सोसायटीजमध्ये घर दिलं जात नाही अशा कपलला. हां, करेक्ट. सो ते कारण तिथे त्या लोकांना हे इललेजिटिमेट वाटतंय किंवा आपल्या समाजात मुलगा मुलगी एकत्र राहणं हे म्हणजे मला माहित नाही नैतिक अनैतिक मी असं त्याला नाही काही बघत, पण लोक तसं बघतायत.
पण मग त्याच्यासाठी आम्ही किंवा ज्यांना राहायचं आहे त्यांनी कुठल्या गोष्टी सांगणं किंवा कुठल्या गोष्टी शेअर करणं किंवा कितपत ओपन अप होणं सोसायटीसमोर, पण हे पण त्यांना वाटत असेल नाही की आम्ही सांगितलं आणि उगाचच उद्या आम्हाला काही झालं किंवा सपोज आता मला नुसतं ट्रायआउट करायच्यात गोष्टी आणि आम्ही दोघेही व्यवस्थित आहोत, आम्ही दोघे ॲग्री आहोत त्याच्यासाठी, पण हे खूप जास्त ओपन अप झालं तर नंतर आमच्या ट्रायआउट नाही वर्क झालं तर पुढं मला लग्न करायला त्रास होईल, असं पण होऊ शकतं ना. हो, ते तर आहेच. पण मग इन दॅट केस यू शुड नॉट लिव्ह इन इफ यू हॅव दॅट थॉट. की म्हणजे जर का आपल्याला हा थॉट आहे की सपोज हे नाही वर्कआउट झालं तर मग माझं दुसरं माझं लग्न कसं होईल किंवा मग माझ्या येणाऱ्या बायकोला हे कळलं तर काय होईल, तर हा प्रश्नच आहे. करेक्ट. सो तुम्हाला अशी भीती असेल तर तुम्ही असलं काही करूच नाही. आणि अजून एक म्हणजे की मी म्हणते की सोसायटीला कशाला सांगायचं आहे आपल्याला हे. आपण आपली जी जवळची लोक आहेत की आपली मित्रमंडळी ज्यांच्याकडनं ॲक्च्युली आपण ॲक्सेप्टन्स बघतोय किंवा ज्यांना आपण एक सपोर्ट सिस्टम म्हणून बघतोय, त्यांना माहिती असणं पुरेसं आहे. ओके. म्हणजे मला नाही वाटत की आपण काही असं फेसबुकवर जाऊन तुम्ही हे करायची गरज आहे की ओ वाव आय एम लिव्हिंग इन विथ दिस गर्ल नाव. यू डोंट हॅव टू. राईट. हां, आता कदाचित असं काही लोकांचं असू शकतं, म्हणजे काही कपल्स की जे यंग कपल्स आहेत तुमच्यासारखे की मिलेनियल्स किंवा जेनझीज, की हे म्हणू शकतात की बाबा ह्यांच्यासाठी सोशल मीडिया पण हे अप्रुव्हल आहे. हो, की मग आम्ही सोशल मीडियावर लोकांना कळलंय का नाही की आम्ही एकत्र राहतोय. सो तो वेगळा भाग झाला. पण म्हणजे आपण जर का डीपर लेवलवर विचार केला की हे आपल्याला अप्रुव्हल आपल्या लोकांकडनं म्हणजे सोसायटीकडनं मिळण्यापेक्षा आपल्या लोकांना माहिती असणं, आपल्या सपोर्ट सिस्टम की बाबा तू हळूहळू जसं जेव्हा तू मुलीला भेटतोय, जेव्हा तुला ती आवडते, जेव्हा तुम्ही एकत्र थोडे मे बी काही महिने एकत्र घालवले, तेव्हा तू आईवडिलांना सांगू शकतोस की अशी अशी मुलगी मला आवडते, मी असं राहून बघितलं तर काय वाटतंय. ओके. वाय नॉट. लिव्ह इनमध्ये जायचं ठरवलंय, सगळं झालंय, पण वेगवेगळ्या हॅबिट्स आहेत त्याचं कसं करायचं, किंवा लाईफस्टाईल चेंजेस असतात ना, त्याचं अगेन कसं गणित जुळवायचं, कारण ते आहेतच. हो, आणि ते तुला आधीपासून कळलं आहे ना, पण की म्हणजे आधी आपल्याला कळलेले आहेत हॅबिट्स वगैरे बऱ्यापैकी. हां, आता जे खूप प्रायव्हेट हॅबिट्स असतात की तुमच्या मे बी टॉयलेटच्या हॅबिट्स, बेडमध्ये तुम्ही कसं झोपता, काय करता, ह्या हॅबिट्स, ह्या पण हळूहळू तुम्ही ओळखूनच मग एकत्र यायचं. खूप एक्स्ट्रीम असेल तर आय वुड नॉट इवन रेकमेंड. किंवा अशा हॅबिट्स की जिथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सो देर हॅज टू बी अ हेरार्की की असं असेल तर मला ह्या व्यक्तीबरोबर राहायचंच नाही आहे, अशी असेल तर मी राहू शकतो, मी ॲडजस्ट करू शकतो किंवा मी मॅनेज करू शकतो. तेवढी फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे. आता हे आपण लिव्ह इनबद्दल बोलतोय की हॅबिट्सबद्दल, पण बऱ्याच वेळा अरेंज मॅरेजेसमध्ये तर तुम्हाला तेवढी पण म्हणजे ही पण फॅसिलिटी नाही आहे की तुम्हाला काही हॅबिट्स म्हणजे बाहेरच्या हॅबिट्स पण माहिती नसतात. बट देन पीपल स्टील लर्न टू ॲडजस्ट. हा, पण तिथे अरेंज मॅरेजला ॲडजस्टमेंट नावच दिलेलं आहे ना, म्हणजे आपण किती म्हटलं अरेंज मॅरेज इज गुड एव्हरीथिंग, पण सगळ्यात शेवटची लाईन असते ना की मी असंच केलं आहे, तुलाही असंच करावं लागणार आहे आणि हेच लग्न असतं. ओके, मी ह्याला ॲडजस्टमेंटला मी असं निगेटिव्हली नाही बघणार. ॲडजस्टमेंटला थोडंसं आपण फ्लेक्सिबिलिटी म्हणूयात. की कुठलीही व्यक्ती म्हणजे दोन व्यक्ती दोन्ही एकत्र एकसारख्या नाही आहेत की मी पण गाणं म्हणते, तू पण गाणं म्हणतो, मला पावभाजी आवडते, तुला पण पावभाजी आवडते, मला फिरायला आवडतं, तुला पण, असं नाही आहे. बरोबर आहे. सो मे बी थोडीशी फ्लेक्सिबिलिटी आपल्याला दाखवायला पाहिजे. आपण असं रिजिड होऊन चालणार नाहीच आहे. सो ॲडजस्टमेंटचा आपण म्हणजे आत्ताची तरुण पिढी ॲडजस्टमेंटला खूप नेगेटिव्हली बघते. करेक्ट. बट ॲडजस्टमेंटचा इथे अर्थ मला असं वाटतं की इट इज मोर ऑफ फ्लेक्सिबिलिटी दाखवणे, समोरच्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करणे, त्या व्यक्तीच्या काही सवयी ॲक्सेप्ट करणे, त्याच्या काही आवडीनिवडी ॲक्सेप्ट करणे. की आपल्या इंडिव्हिज्युअल आपल्या आपल्या हॅबिट्स आवडीनिवडी आहेतच. पण मग तुम्ही एकत्र कशाला आहात ना, की मग तुम्हाला सगळं सेम कॉपी हवी आहे का तुमच्यासारखी, विच इज व्हेरी इम्पॉसिबल. नो, नेक्स्ट टू पॉसिबल. सो म्हणून मग थोडीशी फ्लेक्सिबिलिटी इज द राईट वर्ड मला असं वाटतं ॲडजस्टमेंटपेक्षा. बी इट अरेंज मॅरेज, बी इट लिव्ह इन, बी इट लव्ह मॅरेज, वॉट एव्हर काइंड ऑफ मॅरेज. ओके. एनी रिलेशनशिप. नाही, डेफिनेटली, कारण हे आहेच ना, कारण आपण ॲडजस्टमेंट किंवा थोडंसं फ्लेक्झिबिलिटी आपल्या पॅरेंट्ससोबत दाखवतोच ना, किंवा त्यांनी आपल्यासोबत दाखवलेली असते एका सर्टन एजमध्ये. आता तुम्ही कितीही मॉडर्न झालात, काही झालं तर असं म्हणू शकत नाही मी आई बाबा बदलणार आहे, असं कोणी म्हणू शकतं का? ऑफकोर्स नाही म्हणू शकत. बरोबर आहे. आणि मग ते कसे असले किंवा
ते टायमिंग कसे वागत असले तरी तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला सपोर्ट सिस्टीमला ते आहेत, त्यावेळेस मग तुम्ही म्हणता नाही पॅरेंट्स आहेत. राईट. मला वाटतं हे बाकीच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा आपण ते करायला पाहिजे. पण मला वाटतं की बाकीचे रिलेशनशिप म्हणा इतके फोर्सफुली तुमच्यावर लादलेले नसतात किंवा ते तुम्हाला समाज मान्य नाही आहेत म्हणून ते तुम्ही पटकन सोडून दुसरं बघायला शोधता, कारण ते तुम्हाला ऑप्शन असतो दुसरं शोधायचा. मे बी कसं फ्रेंडशिपमध्ये पण आजकाल असं बघायला मिळतं की नाही जुळत आहे ना, ठीक आहे, हा नाही दुसरा मिळेल किंवा दुसरा आपण करूयात क्लोजअप, इतकं सहजली लोक ते सोडून देतात. म्हणजे असे काही एक्झाम्पल बघितलेत माझ्या ऑफिसेसमध्ये किंवा बाहेर ह्याच्यामध्ये, जिथे असं म्हणतो ना आपण लंगोटी या आहेत की ह्याच्याशिवाय माझं पान हलत नाही, अशी कंठश जीवश्य मैत्री आहे. आणि सडनली काही रिपकेशन्स घडतात, काही गोष्टी घडतात आणि लोक एकमेकांचा चेहरे बघायला नाही म्हणतात. मग पण तिथे आई वडिलांच्या केसेसमध्ये ते खूप रेअर मध्ये होत असतं किंवा तसं काय, कारण आपल्याला ऑप्शन नसतो चिल्ड्रन. हे चूज वर डिपेंड, चॉईस खूप वाढलात मे बी, त्याच्यामुळे असं होतंय. हा थोडं म्हणजे मी म्हणेन की आता खूप बिनधास्त आहे सगळं. बरोबर आहे की जसं तू म्हणला की अजून पण आहे की काही सोसायटीजमध्ये, काही जागांमध्ये, काही गावांमध्ये की दोन मुलगा मुलगी एकत्र दिसले की ते काहीतरी करणार आहेत. म्हणजे ऑनेस्टली द थॉट गोज टू द इंटिमसी पार्ट, की बाबा ते यंग कपल आहे, ते मे बी काही गप्पा मारतायत, ते हातात हात धरून फक्त चालतायत, हे कोणी विचार नाही करत. सो इट इज लाईक मॉरल पोलिसिंगचा प्रकार आहे तो. तू जसं मगाशी म्हणला की इट इज ऑल अबाउट इंटिमसी. सो इट्स नॉट जस्ट दॅट. पण आपल्याकडे वर्षानुवर्ष जे चाललेलं आहे ते म्हणजे की जसं मॅरेज ही कॉन्सेप्ट आहे किंवा मॅरेज हे रिच्युअल आहे, हे कुठेतरी तोडलं जातं का किंवा हे कुठेतरी मिस होतंय का, ही भीती आहे. ओके. मेनली लिव्ह इन मागची भीती ही आहे की मग सगळेच लिव्ह इनच करायला लागले तर काय होईल. आणि म्हणजे मी जेव्हा असं बघते किंवा विचार करते याबद्दल, तेव्हा मला असं खूप वाटतं की एक पुढच्या 20 वर्षांनी हे खूप प्रमाण वाढणार आहे की बरीच लोक लग्न करणार नाही, बरीच लोक मुलं होऊ देणार नाही, बरीच लोक म्हणजे आत्ता पण करतायत, बट अजून पुढे हे वाढत जाणार आहे. सो जे मे बी आपण म्हणूयात ना की समाजचे ते सगळे समाजाची लोक जी खूप स्वतः एकदम सगळं पाळतायत, ते लोक हे वॉच ठेवतायत की व्हॉट इज गोइंग ऑन, की कोण कोणाबरोबर कुठे चाललंय, काय करतंय ते. करेक्ट, ते आहेच. हां. पण आता ना अजून एक म्हणजे मध्यंतरी ऐकण्यात आलं होतं टर्म अशी की आम्ही मॅट्रिमोनियल भेटलोय पण आम्हाला लिव्ह इन ट्राय करायचं आहे, आणि असंही होतंय. मग हे पण कितपत योग्य आहे किंवा तू याच्याकडे कसं बघतेस? मी मॅट्रिमोनियल भेटून लिव्ह इन करायचं आहे, कारण ॲट द एंड मला लग्न करायचं हा माझा गोल क्लिअर आहे, पण मग 4 मुलींना भेटून मी 4 लोकांसोबत लिव्ह इनमध्ये पण नाही राहू शकत. बरोबर आहे. अशा वेळेस कसं, म्हणजे या समोरच्या माणसाने जर अशी ऑफर केली मला तर कसं? इट्स अप टू यू ऑफकोर्स की तुला करायचं आहे का नाही ते. सगळ्यात पहिले दोघं विलिंग असले पाहिजे. आणि मी मॅट्रिमोनियल ॲप किंवा कोणी सांगून आलेलं स्थळ किंवा तू कॉलेजमध्ये भेटलेली मुलगी किंवा ऑफिसमध्ये भेटलेली मुलगी, मला असं वाटतं हे सगळे तुझे सोर्सेस आहेत टू मीट युअर लाईफ पार्टनर ऑर टू मीट युअर लव्हर. करेक्ट. राईट. मग मॅट्रिमोनियलवरनं भेटली आहे पण तिला पण थोडं हेजिटेशन आहे किंवा तिला पण तुझ्याबरोबर थोडा वेळ घालवायचा आहे, तर वाय नॉट. माझं हे पर्सनली मी म्हणेन की म्हणजे इनफॅक्ट मी खूप लोकांना हे म्हणजे जेव्हा काही कपल्स येतात लग्नाच्या आधी प्री मॅरिटल काउन्सिलिंगसाठी किंवा काही, आणि त्यांना जर का सगळीकडनं सोय असेल किंवा म्हणजे विलिंगनेस असेल, तर आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड की दे शुड स्टे टुगेदर फॉर फ्यू मंथ्स. ओके. बट विथ द इंटेन्शन ऑफ मॅरिंग. कारण लिव्ह इन मधला हा एक प्रॉब्लेम मला असा वाटतो व्हेरी पर्सनली की तुम्ही तुमचं यू डोंट कम आउट फुल्ली. डेफिनेटली. बिकॉज यू ऑलवेज इदर हॅव अ फिअर की द पर्सन इज गोइंग टू लीव और दिस इज गोइंग टू ब्रेक, और देन की इफ आय गेट टू इन्व्हॉल्व्ड हाऊ विल आय लिव्ह. करेक्ट. सो म्हणजे खूप इन्व्हॉल्वमेंटची भीती असू शकते किंवा मग कोणीतरी आपली समोरची व्यक्ती सोडून जाण्याची भीती असू शकते. नक्कीच. सो म्हणून फुल्ली तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये गिव्ह करत नाही आहे. हो, म्हणजे मला पण असं वाटतं की जरी हे ट्रेंड असेल तरी कुठेतरी आपल्याला मॅरेज हे बंधन आहे, आणि जिथे मॅरेज असल्यानंतर आपण जे फुल्ली नाही हे असंच होत असतं किंवा हे असंच होणार आहे, मी असाच आहे, असं तिथे वागत नाही का? असं होतं का कुठेतरी? का असे एक्झाम्पल आहेत का काही की जसं ना लग्न झाल्यानंतर नाही मी बेडवर टॉवेल टाकतो, मी टॉवेल टाकतोच बेडवर,
दॅट्स टेकन फॉर ग्रँटेड. हा मे बी, पण लिव्ह इन मध्ये नाही. एक दिवस टाकेल, दुसऱ्या दिवशी माणूस उचलेल असं तुला नाही असं तुला वाटतं. म्हणजे मला नाही असं वाटत की असं काही होत असेल. ज्या माणसाची जो रिअल आहे तो इव्हेंच्युअली बाहेर येणारच आहे, मग ते लिव्ह इन असो का मॅरेज असो. ओके. सो माझी जर का बेसिक ही सवय आहे की मी टॉवेल बेडवर टाकते, तर ते मी त्याच्यासाठी हे नाही बघणार की मग माझं लग्न झालेलं आहे का माझं लिव्ह. हां, मे बी एकत्र आल्यावर, एकत्र राहिल्यावर किंवा लग्न झाल्यावर काही महिने मी सांभाळून घेईन की आय विल टेक केअर की आय विल पुट थिंग्स प्रॉपरली. बट इव्हेंच्युअली जर का मला ते नाही करायचं आहे किंवा मला ते पटत नाही आहे किंवा मी फक्त तुझ्यासाठी करत होते, तर मग मी ते करणार नाही आहे. सो अगेन आपण जर का एकत्र येतोय तर एकमेकांसाठी आपल्याला किती करायचं आहे, म्हणजे हाऊ मच कम्पॅशन वी हॅव, हाऊ मच काइंडनेस वी हॅव फॉर इच अदर इज व्हेरी इम्पॉर्टंट. की मी तुझ्यासाठी हे करते कारण तुला आवडत नाही, आणि म्हणून नाही की तू मला सोडून जाशील म्हणून, पण की तुला आवडतं म्हणून ते मला पण आवडतं. म्हणजे आपण हे सगळं जेव्हा एवढं टेक्निकल बोलतो तेव्हा मग ते प्रेम गोष्ट कुठे आहे? ऍडजस्टमेंट. म्हणजे हे सगळं ऍडजस्टमेंट. तू आता लिटरली म्हणला की मॅरेज हे बंधन आहे. ते बंधन नाही आहे, ते बंध आहे. ओके. सो इट्स अ अलायन्स किंवा इट्स अ म्हणजे आय वुड से इट्स टुगेदरनेस. करेक्ट. ते बंधन नाही आहे ना. ते लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन मी तसा झाला, किंवा मी आमच्या जनरेशनचा पटकन दृष्टिकोन तसा झाला, आणि त्याला भरपूर कारणंही आहेत. मी म्हणेल किंवा जसं मी म्हणालो तसं सुरुवातीलाच की एक 27-28 वर्षापर्यंत कसं होतं, गोष्टी खूप कळायला लागतात, किंवा एक आपण म्हणतो ना स्वतःचं विचार करायची अक्कल आलेली असते, आणि त्याच्यानंतर समोरचा काय विचार करेल हे पण आपण विचार करायला लागतो ना, जे नाही करायला पाहिजे. कळतंय तरी करायला लागतो आपण लोक, की अरे मग मी असं केलं, मग तो काय करेल, ती काय करेल, ते आणि सगळं होतं. आणि मग मी बी त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत, म्हणजे सेल्फ बिल्डच असतील त्या नक्कीच. पण आता अगेन कमिंग टू द लिव्ह इन टॉपिक, हे सगळं असताना फायनान्सेस किती मोठा मेजर पार्ट असला पाहिजे लिव्ह इनमध्ये, आणि तो कसा डिस्कस झाला पाहिजे. कारण बऱ्याच असं होतं की कॉफीचे बिल आता आपण TTMM करतो बऱ्यापैकी, किंवा मुलंही स्वतःहून बोलतात की आज तू पे कर, इथपर्यंत आपण ओपन अप आहोत. किंवा काही मुली स्वतःहून सांगतात नाही मी आता भरणार आहे, कारण पहिलं होतं की मुलानेच सगळा खर्च करायचा, किंवा अजूनही आहेत अशा केसेस मला ऐकण्यात आल्यात किंवा मी बघतोय की मुलं लिटरली CCDचा सगळा खर्च करतायत, 3-4 भेटींचा. तिथे ते बोलत नाही आहेत किंवा कंटिन्युअसली भेटायला जातात. पण वेन इट कम्स टू लिव्ह इन, त्यावेळेस तो कसा आहे, कारण बऱ्याच ठिकाणी बरेच नाती फायनान्स आलं की पैसे आले की तुटतात, हे बघतो आपण. बरोबर आहे. सो प्रीमॅरिटल काउन्सिलिंगचा हा सगळ्यात मोठा भाग आहे फिनान्सेस, आणि आत्ताच्या जनरेशनचा जास्त. आधी मे बी म्हणजे कदाचित माझ्या जनरेशनची लोक वी डिडंट नेव्हर टॉक्ड अबाउट फिनान्सेस, बट आता खूप जास्त, कारण दोघेही इक्वली कमवत आहेत, इक्वली त्यांचे ॲम्बिशन्स आहेत. सो फिनान्सेस डेफिनेटली खूप इम्पॉर्टंट भाग आहे. आणि सगळ्यात मोठं आहे ट्रान्सपरन्सी. तुझे पैसे तुझे आहेत, माझे माझे आहेत, बरोबर, पण मला माहिती असणं की तू काय करतोय, तुझे काय प्लॅन्स आहेत, तू किती खर्च करतो, महिन्याला किती पैसे उडवतो, हे सगळं महत्त्वाचं आहे. सो डिस्कशन्स व्हायला पाहिजे, इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणा किंवा वॉट एव्हर शेअर ऑफ डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे, आणि कमिट करायला पाहिजे की लिव्ह इनमध्ये जायच्या आधी की बाबा रेंट आपण 50-50 शेअर करणार आहोत, किंवा ग्रोसरीचं तू भर, ह्याचं मी भरतो. म्हणजे हे सगळे डिस्कशन्स व्हायला पाहिजे. करेक्ट. नॉट जस्ट जम्प इन टू लाईक हॅव अ हाऊस अँड की टेक द मॅन फॉर द ग्रांटेड or take the woman for granted just because she is making more money. We can't do that. So sometimes girl is also making more money. Definitely. So we can't just take each other for granted की हो तो करेल किंवा ती करेल सगळं, किंवा हां तिला जास्त पगार आहे मग ती एनिवे जास्त शेअर. पण हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. इनफॅक्ट मी काल परवाच एक एकदम यंग कपल आलं होतं. दे आर अबाउट टू मॅरी, पण दे हॅव बीन इन रिलेशनशिप फॉर लॉंग टाईम, आणि ते काही लिव्ह इन पण नाही आहेत. पण त्याचं म्हणणं होतं की ही स्वतःचे पैसे, म्हणजे त्याला तिचे पैसे नको आहेत, पण त्याचं म्हणणं आहे की ही स्वतःचे पैसे नीट सेव्ह करत नाही आणि सगळ्यांना देत सुटते. ओके की म्हणजे नातेवाईक म्हणा, भावंड, कोणी तरी, की ती, आणि तो म्हणला की मला हे दिसतं की तिला लोक यूज करतायत किंवा तिच्या पैशाचा मिसयूज करतायत, तरी पण हे तिला पटत नाही. सो म्हणजे अशा गोष्टी ह्या घडू शकतात. सो आता तुला जर का समोरून दिसतंय अगदी
की हे असं असं करते, पण डू यू हॅव अ कंट्रोल ओव्हर हर मनी? नो. सो यू कॅन ओनली सजेस्ट, डेफिनेटली. you can only show her the true world. Correct. But you cannot then fight or blame her or control over की तू हे पैसे देऊच नकोस. पण हे होतं ना, हेच होतं. खूप होतं हो हेच प्रचंड. आणि मग ते कपल त्यासाठी चाललं होतं माझ्याकडे की ही म्हणजे स्वतःचे पैसे सेव्ह करत नाहीये. मग सो इट इज खूप इम्पॉर्टंट की तुम्ही जाणीव असणं की ओके मी तिला सांगू शकतो, मी कंट्रोल करू शकत नाहीये किंवा मी कंट्रोल मी त्याला म्हणू शकते की बाबा तू हे एवढे पैसे एवढ्या बाईक्सवर नको उडवूस असं मी म्हणू शकतो, पण मी स्टॉप नाही करू शकत केला की तू ही बाईक घेऊ नको किंवा ही सायकल घेऊ नको किंवा हे जिम लावू नको. असं यू कांट कंट्रोल. लिव्ह इन मध्ये पण किंवा मॅरेज मध्ये कुठेच नाही करायला पाहिजे. मी सगळ्या रिलेशनशिपला कन्सिडर तसं म्हटलं तर सिमिलर म्हणते. फॉर मी इट इज बेस्ड ऑन लव्ह. ओके. पण वेन इट कम्स टू एनी रिलेशनशिप आय गेस मला वाटतं इनिशियली लव्ह असतं, नंतर खूप सगळ्या टेक्निकल टर्म्सच येतात आयुष्यात. हो हो बरोबर आहे, तेही मला कळतं. पण तुमचं प्रेम मजबूत असेल तर कदाचित तुम्ही हे पार पाडू शकता. आणि आताच्या काळात म्हणजे द टाइम्स हॅव चेंज की आता तू जसं म्हणला तसं प्रॅक्टिकल असणं खूप महत्त्वाचं आहे. लॉजिकली तुम्ही विचार करणं, पेपरवर लिटरली हिशोब मांडणं लग्नाच्या आधी हे खूप महत्त्वाचं आहे. सो तू जे म्हणलास दॅट इज टू डू विथ द हॉर्मोन्स. वेन यू मीट द न्यू पर्सन, नवीन रिलेशनशिप आहे तेव्हा इट इज ऑल अबाउट डोपामीन अँड यू आर सो अट्रॅक्टेड टू द पर्सन. बट हळूहळू ते डोपामीन विड्रॉ म्हणजे फेड ऑफ झालं की मग देन इट लव्ह इज अबाउट ऑक्सिटोसिन बाय द वे. आपण म्हणजे असं म्हणूयात की सो ते कंटिन्यू राहिलं पाहिजे. आता ना आपण मगाशी इंटिमेसीचं बोललो, पण लिव्ह इनमध्ये असंही होतं की वेन दे आर नॉट दॅट मच गुड इन टू द पर्टिक्युलर सेक्स पार्ट और समथिंग, दे ट्राय टू कम आउट ऑफ द ऑल द थिंग्स जे मे बी आफ्टर मॅरेजेस और आफ्टर थिंग्स दे ट्राय टू सॉल्व इट. बट याच्यामध्ये जनरली असं होतं की नाही आता हे आमचं जुळत नाही आहे ना, मग नकोच, पुढचा विचारच नको करायला. किंवा मग ते डायरेक्टली डिसिजन्स घेतले जातात जे की मे बी आफ्टर मॅरेजेस थोडेसे वेगळे असू शकतात, किंवा आफ्टर मॅरेजेस जसं काउन्सिलिंग आहेत किंवा काही गोष्टी आहेत तसे होऊ शकतात. पण इथे तसे होताना दिसत नाहीत. किंवा इथे असं होताना दिसतं कधीतरी की नाही ठीक आहे झालं आता 3-4 महिने ओके झालं, ठीक आहे आता वी कॅन कम आउट ऑफ द झोन अँड वी कॅन थिंक फॉर द अदर वेज ऑलवेज. मग असं कुठे बघता का तुम्ही, किंवा अशा काही पर्टिक्युलर केसेस आहेत का, किंवा तसं करायचं असतं लोकांना पण तसं करता येत नाही. मग आपण मर्डर केसेस किंवा अशा वेगवेगळ्या मिस्ट्रीज असं बघतो जे पेपर आउट झाल्यावर मग आपल्याला जाग येते की आपल्याला कळतं. आणि मग थोडेसे पॅरेंट्स पण सिक्युअर होतात, विचारतात तुमचं मूल माझं मूल काय करतंय किंवा काय गोष्टी घडतात. तर मग अशा काही पर्टिक्युलर केसेस तुझ्याकडे येतात का ताई, हे विचारायचं की याच्यावर तुझा काय ओपिनियन आहे, जर असं कोणी करू इच्छित असेल किंवा करत असेल तर हाऊ टू गेट लॉंग रन इन टू द थिंग्स और हाऊ टू स्टे नेक्स्ट फॉर द नेक्स्ट प्रोसेस बेसिकली. कारण तसं सगळं होताना नंतर मॅरेज करणं किंवा त्याच्यातून न बाहेर त्यांना काहीतरी ऑप्शन शोधणं त्यावेळेसुद्धा. कारण बाकी सगळं छान आहे, मग फायनान्सचं आमचं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण इंटिमेसी पार्टमध्ये आम्ही गणतोय कुठेतरी असं जाणवतं लोकांना आफ्टर सम टाईम बिईंग. मग मी म्हणेन की तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे, थेरपिस्टकडे जायला पाहिजे. गिवअप नाही करायला पाहिजे. ऑफकोर्स देर आर खूप असे मी कपल्स बोलते की अगदी क्षुल्लक गोष्टी असतात की ते फिक्स झालं की इट इज ऑल फिक्स्ड. करेक्ट. सो इंटिमसी इज व्हेरी म्हणजे खूप कसं आहे ना, इट्स ऑल्सो लॉट ऑफ लर्निंग देअर. डेफिनेटली. सो वेन यू स्टार्ट टू लिव्ह टुगेदर यू माईट टेक सम टाईम टू ओपन अप. तुमचे काही पास्ट बॅगेजेस असू शकतात, ट्रॉमा असू शकतो, पास्टचे अनुभव चांगले नसू शकतात. सो एखादी व्यक्ती थोडी घाबरू शकते, तिला थोडी एन्झायटी असू शकते. सो हे कन्सिडर करायलाच पाहिजे. आणि मी हेच कन्सिडर करते की जेव्हा तुम्ही लिव्ह इन म्हणताय तेव्हा तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट करता, एकमेकांची तुम्हाला ओढ आहे, एकमेकांना तुम्ही सिरियसली घेताय. ओके. आय एम म्हणजे मी हे कॅज्युअल रिलेशनशिप्स किंवा की बाबा 2 महिने राहिले याच्याबरोबर 3 महिने त्याच्यावर राहिले असं आपण हे बोलतच नाही किंवा वी आर नॉट कन्सिडरिंग दॅट. सो वेन वी आर टॉकिंग एनिथिंग, सो फॉर मी लाईक आय सेड की लिव्ह इन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे किंवा तेवढंच सिरियस आहे जेवढं मॅरेज सिरियस आहे. सो इंटिमसी दोन्ही साईडला परत इम्पॉर्टंट आहेच. नक्कीच. आणि इट इज ऑल अबाउट ऑल्सो नीड्स, की तुमच्या पार्टनरच्या नीड्स काय आहेत हे समजून घेणं, शिकून घेणं. आपल्याला काही कळत नाही आहे तर विचारणं, त्याला विचारणं, एखाद्या थेरपिस्टकडे जाऊन विचारणं, कन्सल्ट करणं, एखाद्या मैत्रिणीशी बोलणं,
हे इम्पॉर्टंट आहे. आणि जे तू बोलला की मर्डर वगैरे हे ते टाईप्स जे तू बोलतोयस किंवा म्हणजे जे विकृती किंवा अशा टाईप्स बोलतो आहे ते तर तुम्ही आधीच जाणूनच घ्यायला पाहिजे की त्या व्यक्तीची मेंटल हेल्थ कशी आहे. ओके. की ती तुम्ही फक्त डेट करताय तेव्हा कशी वागते आहे हे तुम्ही आपलं अवेअरनेस तेवढं असलं पाहिजे की अशा व्यक्तीबरोबर तुम्ही लिव्ह इन करणं किंवा लग्न करून बसणं हे खूप डेंजरस होऊ शकतं. म्हणजे बऱ्याचदा इंटर रिलिजनमध्ये पण आपण लिव्ह इन बघतो की मला ते सगळं शिकायचं की आधीच माहिती करून घ्यायचं हा एक ढोबळमानाने उद्देश असतो आणि तिथे जाताना नंतर गोष्टी खूप वेगळ्या बाहेर निघतात आपल्याला पुन्हा एकदा. मग अशा वेळेस कसं एकंदरीत असला पाहिजे किंवा ॲटलिस्ट कुठल्या स्टेप्स आपण हे केल्या पाहिजेत की नाही बाबा हे 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 आहे हे माझे पॅरामीटर्स आहेत. इफ थिंग्स गो बियॉन्ड दिस आय विल नॉट गो अहेड किंवा आय विल नॉट डू द थिंग्स. हे आपले इन्स्टिंक्ट आहेत पहिले तर. आणि दुसरं म्हणजे आपला अभ्यास आहे की दुसऱ्या धर्माचा अभ्यास आपला असला पाहिजे की त्यांच्याकडे काय अलाउड आहे काय नाही अलाउड आहे हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे ना. की बीट इंटिमेसी बीट रिलेशनशिप वॉट एव्हर की आंधळं प्रेम कुणाच्याही मागे करायचं नाही आहे. सो म्हणजे अवेअरनेस असलं पाहिजे एज्युकेशन असली पाहिजे की मी काय करते नेमकी की इफ आय एम गेटिंग इन टू अ रिलेशनशिप विथ समबडी हू इज ऑफ अदर रिलिजन अदर कास्ट वॉट एव्हर तर थोडा आपलं अभ्यास असला पाहिजे. म्हणजे मी जरी अगदी असं म्हणणार नाही की हे करू नका पण यू हॅव टू बी ऑन दॅट काय म्हणतात ना तुमचे रेड फ्लॅग्स आपण ओळखायला पाहिजे किंवा तुम्हाला त्या धर्माबद्दलची माहिती असली पाहिजे काय चालतं काय आहे तुला ह्याच्यानंतरचे परिणाम काय होणार आहेत की ठीक आहे आत्ता मी राहते पण मग लग्न केल्यावर काय होणार आहे. किंवा जसं मध्ये इनफॅक्ट मी अजून एक कपल बोलले की मुलगा हिंदू आहे आणि मुलगी मुस्लिम होती. सो मी त्यांना हा प्रश्न विचारला की मग ही धर्म बदलणार आहे का तुमच्या घरी हे ॲक्सेप्टेड आहे का तुमच्या मुलांचे धर्म काय असणार आहेत तुम्ही कुठल्या धर्माचे सणवार फॉलो करणार आहात हे सगळं तुम्ही डिस्कस केलं आहे का. करेक्ट. ते खूप यंग कपल होतं तर प्रॉब्ली दे हॅड नॉट. हां पण हे झालं पण हे प्रश्न आहेत इम्पॉर्टंट की हे व्हायला पाहिजे. करेक्ट. सो मध्ये म्हणजे एक मुलगा मुलगी आले होते म्हणजे मुलगी आली होती बेसिकली नॉट दोघं नव्हते आले. ती जनरल वेगळ्या कारणासाठी आली होती पण तिचा काय ट्रॉमा होता की तिच्या घरी माहिती होतं की तिने सांगितलं होतं की मी या मुलाबरोबर असं असं राहतीये. त्या मुलांनी सांगितलेलं नव्हतं. प्रत्येक वेळेला त्याची आई यायचं म्हटलं की हिला गायब करायला लागायचं. ओके. सो ती आणि मग तेव्हा किती महिने असू शकायचे की आई त्याची राहायची त्याच्याबरोबर. सो विच वॉज लाईक की ती मला म्हणायची की मग हे मला पटत नाही म्हणजे मला ते असं रिजेक्ट केल्यासारखं होतं किंवा मग ह्यांनी सांगावं. बरोबर. सो तिचं हे म्हणणं होतं किंवा तिचं सगळं त्यांची भांडणं ह्याच्यावरनं चालली होती की त्यांनी पण आता सांगावं घरी की आम्ही एकत्र राहतोय. पण त्याचं म्हणणं होतं की एकत्र राहतोय हे सांगितलं तर मग ते म्हणतील लग्न करा. ओके. आणि ते करायचं नव्हतं आणि ते त्याला करायचं नव्हतं. ओके. शी वॉज ऑल ओके विथ इट. सो तिच्या घरी माहिती असल्यामुळे मग मी बी शी इज बिट मोर कॉन्फिडन्स ॲज वेल अबाउट द थिंग्स. तिच्या घर मे बी ते थोडे ओपन माइंडेड असतील तिच्या घरचे पेरेंट्स किंवा म्हणजे तिची साईड थोडी ॲक्सेप्ट केलेलं होतं सगळं. पण त्याच्या घरी ते काही ॲक्सेप्टेबल नव्हतं. सो त्यामुळे ते त्यांचं फ्रिक्शन त्याच्यामुळे झालं होतं. आणि बऱ्याच लिव्ह इनमध्ये हे होऊ शकतं की आपण ठरवलं की लग्न आत्ता करायचं नाही मे बी 2 वर्ष करायचं नाही आहे पण वर्षभरातच मला वाटायला लागतं किंवा चुकून माझ्या घरी कळलं आहे किंवा तुझ्या घरी कळलं आहे एका पेरेंटकडे कळलं आहे आणि मग आता पेरेंट फोर्स करतायत की लग्न करा. सो किंवा अजून एक होऊ शकतं की तुम्ही इमोशनल लेवलवर तुम्हाला वाटू शकतं की ओके दिस इज द मॅन आय वॉन्ट टू बी विथ. सो आता म्हणजे जिथे मिसमॅच होईल तो त्या पेसचा की मला आता लिव्ह इन नको आहे मला लग्न करायचं आहे मग तिथे फ्रिक्शन घडतंय आणि मग त्याच्यातनं सुद्धा ब्रेकअप होऊ शकतं. ओके. पण बऱ्याच असे बघायला मिळतं ना की इफ यू गेट इन टू लिव्ह इन कुठे तरी ॲज अ वुमन म्हणून पटकन इमोशनली गोष्टी अटॅच होतात आणि पटकन त्यांना लग्न किंवा ओके आपण ह्याला काहीतरी लेबल देऊयात किंवा आपण ओके ह्याला काहीतरी लिगली गोष्टी देऊयात असं होतं का असं जाणवतं का बिईंग अ वुमन साईड म्हणून किंवा तुला असं काय एक्सपिरियन्स आहे का या सगळ्या केसेसमधून. हां मोस्ट ऑफ द टाईम मुलींना जास्त लग्न करण्याची इच्छा असते म्हणजे अगेन विदाउट बिईंग डिस्क्रिमिनेटरी डिस्क्रिमिनेशन. पण म्हणजे मी अशा पण मुलगा मुलगी बघितल्यात की ते आत्ता US ला राहत आहेत मागचे 3 वर्ष एकत्र राहत आहेत. मुलाच्या घरी माहिती आहे तिच्याही घरी माहिती आहे त्याला लग्न करायची घाई आहे
तिला काही घाई नाही आहे आणि तिच्या घरच्यांनाही घाई आहे. ओके. पण मग ती तयार होत नाही आहे, त्यामुळे त्यांच्या दोघांची भांडणं चालू आहेत. सो म्हणजे देर इज अ वर्ज नाव की दे माइट सेपरेट. ओके. म्हणजे इथेपर्यंत पोचलंय. सो म्हणजे सेम पेजवर असणं, प्रत्येक वेळेला सेम पेसनी ते घेणं, हे खूप महत्त्वाचं ठरतं जेव्हा लिव्ह इन येतं तेव्हा. करेक्ट. किंवा त्याला वेगळे म्हणजे सगळे अँगल त्याचं चेक करणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे. हो. की मग एक जण जर का सेम पेस फॉलो करत नाही आहे लग्नाचा, तर मग तेव्हा काय होणार हा प्रश्न आहे. सगळंच डामाडोल. हां, आणि की मग या केसमध्ये मी म्हणते की मग तुम्ही या इंटेन्शननी राहा की दोघं जवळ तयार नाही आहात तवर लग्न करणार नाही, आणि तुम्हाला मग तुम्ही कुणाच्या प्रेशरला घाबरणार नाही आहे किंवा तुम्ही ते प्रेशर घेणार नाही आहात. पण मला वाटत नाही इतकं क्लिअर स्टेटमेंट, म्हणजे आपण आत्ता किती क्लिअर स्टेटमेंट केलं तरी ॲट द सम पॉईंट प्रेशर असतोच आणि त्याला तुम्ही बळी पडताच किंवा आणि अनदर सिच्युएशन्स क्रिएट होतात, अगदी मेडिकल किंवा नॉन मेडिकल असतील अशा. आणि आपण खूप म्हणजे फ्लुइड आहोत. म्हणजे मला असं वाटतं की वी हॅव लाईक फ्लुइड, की आज असं आहे तर उद्या तसं आहे. सो म्हणजे असं कोणाची गॅरंटी घेणं, लग्न असो, रिलेशनशिप असो, लिव्ह इन असो, हे काही होत नाही. म्हणजे लोक लग्न केल्यावर पण बदलत आहेत, लग्न झाल्यावर 20 वर्षांनी पण बदलत आहेत. लग्न आता एक मी केस म्हणजे आता हे छान मला आठवलं आत्ता, की एक मुलगा मुलगी होते, ते 2 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले. 2 वर्षांनी छान लग्न केलं गेलं. 3 महिन्यात ते माझ्याकडे समोर आलेले होते आणि दे वर सेइंग की आम्हाला डिवोर्स हवा आहे. ओके. 2 वर्ष लिव्ह इनमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. लिव्ह इनमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि मग 2 वर्ष म्हणजे 3 महिन्यांत असं काय घडलं? काहीच कळलं नाही. द गर्ल इज ऑलरेडी सीइंग अदर गाय. ओके. आणि तिचं म्हणणं पडलं की ह्यानी मला फोर्स केलं, मला करायचं नव्हतं. सो म्हणजे लिव्ह इनमध्ये राहत होते तेव्हा सगळं चांगलं चालू होतं. पण काही लोकांना थोडंसं लग्न, कमिटमेंट त्याची फिअर पण असते किंवा ते बंधन जसं तू म्हणतो ना तसं वाटायला लागतं. सो दॅट ऑल्सो समटाईम्स जस्ट चेंजेस द होल डायनॅमिक्स ऑफ रिलेशनशिप. की लिव्ह इनमधनं लग्नात आलं की लगेच ते काय बदलतंय, तर ते कारण आपण स्वतःला सांगितलेलं आहे कंटिन्युअसली की हे बंधन आहे, ही बेडी आहे. करेक्ट. नाही, मला वाटतं ह्या पॉडकास्टनिमित्त मला हे क्लिअर करायला आवडेल, आमचे पर्सनल अशी मतं कुठलीही नाही आहेत. हे एक फक्त काही गोष्टी घडत आहेत किंवा कशा गोष्टी घडत आहेत त्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमधून सांगतो आहे. कुठलाही याच्यावर हार्ड कमेंट नसाव्यात हे नक्कीच आहे. कारण डेफिनेटली आपण अशाच समाजव्यवस्थेत वाढतो की जिथे आपल्याला लग्न मान्य आहेत किंवा आपण त्याला एक रिच्युअल किंवा एक आपण वैदिक समारंभ ह्या गोष्टी मानत आलो आहे आणि त्या तशाच चालू झाल्या तर कुठेतरी ॲज अ सोसायटी म्हणून पण त्या गोष्टींना सगळ्या दृष्टिकोनातून पूरक असं वातावरण निर्माण होतं आहे. हां, पण त्याच्यात पण आपण जसं तू म्हणालेस की टिकत नाहीत किंवा फसवणूक होतात आणि इकडे होतात. पण विच इज अगेन सगळ्या गोष्टींचं जर कॅल्क्युलेशन पर्सेंटेज करायला म्हणतात तर ते कुठेतरी 0.01% आहे. म्हणून त्या गोष्टी करायच्याच नाहीत असं नाही आहे. ज्या तुम्हाला सूट होतात, ज्या तुमच्या मॉरल बेसला सूट होतात आणि ज्या तुम्ही ओपनली गोष्टी सांगू शकता त्या कराव्यात, इतपत ॲटलिस्ट आपण आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर आहे. आणि तू हे अगदी बरोबर बोलला की म्हणजे लग्न असो, रिलेशनशिप असो, फक्त 2 लोक एकत्र राहणं इज नॉट. मी जसं मगाशी म्हटलं की वी आर सोशल. करेक्ट. सो आपल्याला सोशल एक्सेप्टन्स हवाच असतो. नक्कीच. मग जेव्हा मॅरेज होतंय तेव्हा एवढंच आहे, तू म्हणला तसं की ते पूर्ण एक काइंड ऑफ तुम्हाला सगळीकडनं सपोर्ट मिळतोय. बरोबर. की तुम्ही प्राऊड आहात त्या रिलेशनशिपबद्दल. यू कॅन फ्लॉन्ट दॅट लाईक प्राऊडली. यू कॅन बी इन पार्टीज, फंक्शन्स व्हेरी ओपनली, की जे तुम्ही इकडे थोडं कट ऑफ केल्यासारखं होतं लिव्ह इनमध्ये. मध्यंतरी आम्ही एक पॉडकास्ट घेतला होता विनया मॅमचा त्यांच्यासोबत, आणि त्याच्यासोबत पण आम्ही हलकसा हा टॉपिक छेडला होता. तेव्हा त्या म्हणाला होता की त्यांच्याही काही फ्रेंड्स आहेत किंवा काही कपल्स आहेत जे बाहेर या गोष्टी खूप ओपनली सांगू शकत नाहीत. म्हणजे त्यांना लिव्ह इन राहायचं आहे आणि तो टॅबो इतका आहे किंवा त्या गोष्टी इतक्या अमान्य आहेत किंवा त्याला आपण अनैतिक म्हणतो अशा आहेत. त्याच्यामुळे मग लोक अशाच काय करतात, फंक्शनला जात आहेत पण सांगत नाहीत किंवा फक्त इंट्रोड्यूस करतात, माझा मित्र आहे, माझी मैत्रीण आहे. बरोबर. आणि ते कुठेतरी जाऊन मग एंड ऑफ द मग कोणाच्या तरी मनात येतं, अरे जसं तू मागाशी एक्झाम्पल कोट केलं की अरे हा मला इंट्रोड्यूसच करत नाही, मग ह्याच्या लेखी माझी किंमतच काय, मग हा याच्या फॅमिलीमध्ये मला फक्त मैत्रीण म्हणतोय, मग खरंच हा उद्या काही झालं तर मला बाहेर करणार आहे का. अशा सगळ्या गोष्टीहून पुढे ब्रेकअप्स होत आहेत किंवा पुढे त्या गोष्टी लग्नापर्यंत जात नाहीत किंवा
इन अगेन ओव्हर थिंकिंगच्या बर्डन खाली जातं. म्हणजे हे दोघांना कुठेतरी सेम ग्राउंडवर माहिती असतं की आमच्या फॅमिलीजमध्ये ते कितपत मान्य आहे. कारण आपण असतो की ज्याला आपली फॅमिली खूप चांगल्या प्रकारे माहिती असते इन्स्टेड ऑफ एनी अदर पर्सन, की मला माहिती असतं मी हे जे घरी सांगितलं तर माझ्या आईची काय रिॲक्शन असू शकते हे मीच जास्त चांगलं सांगू शकतो, समोरचा व्यक्ती नाही सांगू शकत आहे. आणि मग त्याच्यामुळं मे बी त्यांचे आपण म्हणतात खटके उडतात किंवा थोडंसं मग तू मला व्हॅल्यूज देत नाही आहे किंवा तुझ्या फॅमिलीमध्ये मला तितकंसं एक्सेप्ट नाही मिळणार आहे, तुझी फॅमिली खूप वेगळ्या ऑर्थोडॉक्स विचारांचे असे काही काही होतात. आणि त्यांचं लिटरली मग असं झालं की नाही मग आपण नाही करूयात. मग बाकी सगळं चांगलं होतं, म्हणजे दोघांचे फायनान्सेस चांगले होते, दोघांचं सगळं चांगलं होतं. पण या ग्राउंडला आल्यानंतर त्यांना असं कळलं की नाही हे म्हणजे आपण जे म्हणतो ना रिस्पेक्टवाली गोष्ट आहे किंवा बाकीच्या गोष्टीत मग तसंही होऊ शकतं का? व्हेरी मच होऊ शकतं. मगाशी मी तेच सांगितलं की ती ही वॉज रेडी टू मॅरी, शी वॉज नॉट रेडी. ओके. सो म्हणजे तिला ते मान्य नव्हतं. आणि हे सगळं कुठून येतं आहे तर इन्सिक्युरिटीमधनं येत आहे. हां, किंवा मला तू मला इंट्रोड्यूस केलं नाही म्हणजे मग मला तुला माझी लाज वाटते का, हां, किंवा मग तुला हे लपवायचं आहे का, किंवा मग तू मला सोडून जाणार आहेस म्हणून तू कोणाला सांगत नाही आहेस का. करेक्ट. ही पण इन्सिक्युरिटी आहे ना, की मला सगळ्यांना तू सांगत नाहीये म्हणजेच तू लपवून ठेवतोयस. बरोबर. सो ही इन्सिक्युअर सगळं रिलेशनशिप हे खूप इन्सिक्युरिटीवर पण खेळतं खूप. म्हणजे इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ हाऊ यू फील और हाऊ यू मेक अदर पर्सन फील. करेक्ट. सो डेफिनेटली तू हे अगदी बरोबर बोललास की हे टॅबू आहे. त्यामुळे ओपनली तुम्ही बाहेर जाऊन बोलणं हे फर्स्ट इनिंग असो सेकंड इनिंग असो हे अवघडच आहे आत्ता तरी. आत्ता ह्या म्हणजे आत्ताच्या काळात तरी मला अवघडच वाटतं. नक्कीच. म्हणजे ॲज लॉंग ॲज यू हॅव अ व्हेरी गुड सपोर्टिव्ह फॅमिली. तुमची एकदा की फॅमिली तुमच्या बरोबर उभी राहिली की मग कोणाचं काही म्हणजे ते काही टिकत नाही. नक्कीच. हां, की म्हणजे जस्ट थोडं ॲडव्हान्स ह्याच्यापेक्षा की आपण आता फक्त लिव्ह इन आणि मॅरेज आणि सेकंड इनिंग्स ह्याच्याबद्दल बोललो. अजून एक आता नवीन ट्रेंड येत आहे की जे मी म्हटलं 20 वर्षात कदाचित लोक लिव्ह इन करतील. सो देर इज वन मोर न्यू थिंग कमिंग अप, की लिव्ह अपार्ट कपल. की जिथे आपण म्हणजे लाईक देर इज अ रिलेशनशिप, व्हेरी सिरियस रिलेशनशिप, कमिटेड रिलेशनशिप, पण तुम्ही आपापल्या घरात राहता. तुम्ही टाइम स्पेंड एकत्र करता, फिरता, सगळं करता, पण आपापल्या घरात राहता. सो नॉट लिव्हिंग टुगेदर. ओके, नाईस. आय वॉज नॉट अवेअर. होत आहेत, खूप लोक करतात तसं. नाईस. आणि एस्पेशली जेव्हा हे टॅबू किंवा हे आपण म्हणतोय ना की म्हणजे मॅरेज लांबची गोष्ट, लिव्ह इन पण तुम्हाला टॅबू जर का लोकांना वाटतंय तुमच्या लिव्ह इन म्हणजे एकत्र करण्याबद्दल, तर मे बी दॅट इज द सोल्युशन. सो देन दॅट ऑल्सो प्रोटेक्ट्स लॉट ऑफ अदर थिंग्स हॅपनिंग, की फिनान्सेस म्हणा, इमोशनल पण, की बाबा मला माझा मी टाईम मिळतो, तुला तुझा मी टाईम मिळतो, मला माझं फ्रीडम आहे. की ज्या लोकांना खूप स्वतःच्या फ्रीडम, स्पेस ह्याच्याबद्दलचं खूप जास्त म्हणजे इम्पॉर्टन्स आहे किंवा त्यांना ते खूप इम्पॉर्टंट वाटतं, त्यांच्यासाठी ऑल्सो दिस इज नाव दी न्यू ऑप्शन कमिंग अप. सेकंड इनिंगबद्दल तू बोललीस ना, ते मला ऐकून थोडंसं वेगळं पण वाटलं. किंवा मला माहीत नाही, मी बी असं मी म्हणेल, मी या भ्रमात होतो की आम्हाला माहितीच नाही सेकंड इनिंगमध्ये पण होतं आहे. तर मग सेकंड इनिंगमध्ये काय गोष्टी असतात किंवा सेकंड इनिंगच्या चॅलेंजेस काय असू शकतात किंवा सेकंड इनिंग जे तू एक्झाम्पल बघते ताई, ते कसे आहेत? चॅलेंजेस सेकंड इनिंगमध्ये एक असू शकतं मला वाटतं फिनान्सेस, आणि सेकंड मेनली असू शकतं मुलं. की तुमची मुलं ॲक्सेप्ट करायला पाहिजे किंवा तुम्हाला तुमच्या मुलांना नीट सांगता यायला पाहिजे. त्यांचं मे बी अप्रुव्हल, काही लोकांना अप्रुव्हल पण हवं असतं. म्हणजे कितीतरी लोक म्हणू शकतील की माझी मुलं हो म्हणली तरच मी लिव्ह इन करीन किंवा लग्न पण करीन. सो फिनान्स मेनली म्हणजे प्रॉपर्टी, फिनान्स आणि मुलं, हे सगळ्यात मोठे चॅलेंजेस आहेत. प्रॉपर्टीमध्ये काय असू शकतं चॅलेंज? प्रॉपर्टी म्हणजे की 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 मला ते लग्न केल्यावर ॲज अ वाईफ, ॲज अ हजबंड तुम्ही त्याचे वारस होता ना. मग तुझी मुलं चॅलेंज करू शकतात की तुम्ही दुसरं लग्न करू नका. मग त्या केसमध्ये लिव्ह इन इज अ गुड ऑप्शन. हे मी मगाशीच म्हटलं की लिव्ह इन विल बी अ गुड ऑप्शन, की मग त्याच्यात प्रॉपर्टीचा वगैरे. हां, आता ह्याच्यात सेफ्टी म्हणून मी हे कायम जेव्हा सेकंड टाइम्सची लोक येत आहेत तेव्हा मी हे बोलते की तुम्ही विल द्या. ओके, दॅट इज द बेस्ट ऑप्शन टू डू वेन यू आर गेटिंग इन टू अ रिलेशनशिप लॉंग लास्टिंग. कारण जसं मी म्हटलं की आपल्याला जरी आपल्या सिस्टममध्ये लिगल स्टँडिंग असं काही खूप स्ट्रॉंग नाही आहे, पण ते खूप वेग पण आहे. ओके. सो इट समबडी इफ डिसाइड्स दे कॅन फाईट फॉर इट.
Correct. सो काही केसेसमध्ये असं आहे की त्यांनी लिहिलं आहे की काही वर्ष तुम्ही एकत्र राहिलेले असाल तर. आता काही वर्षाला काहीच अर्थ नाही आहे, म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष, माझ्याप्रमाणे 2 वर्ष पण माझ्यासाठी लॉंग आहे, एखाद्यासाठी 10 वर्ष पण लॉंग नाही आहेत. सो काही लॉंग टर्ममध्ये तुम्ही एकत्र राहिलेला असाल तर तुम्ही प्रॉपर्टीवर क्लेम करू शकता किंवा फिनान्स म्हणजे ॲल्युमिनी मागू शकता. असं काही काही त्याच्यात म्हणजे खूप वेग आपला लॉ आहे त्याचा. सो त्याच्यासाठी म्हणून मग तुम्ही विल लिहिलेलं असेल, लिव्ह इनमध्ये राहा, सेकंड मॅरेज करा, तर इट विल बी व्हेरी हेल्पफुल. दॅट इज वॉट इज माय टेक ऑन वेन इट इज अबाउट लिटल ओल्डर कपल्स किंवा 40+ 50+ लोक येत आहेत तेव्हा. ओके. मग अशा केसेसमध्ये काही फसवणूक झाली असं लिव्ह इनमध्ये जाऊन असं काही बघितलंस का तू? कारण त्यावेळेस आपण म्हणतो की एक प्रॉपर्टी झालेली असती, सगळं सेटल असतं, जॉब असतो, पैसे म्हणजे लमसम अमाऊंट सेव्ह असते थोड्या फार प्रमाणात, म्हणजे काही फंड्स असतात, सगळ्या गोष्टी असतात. मग अशा वेळेस फसवणूक झाल्याच्या काही केसेस तू बघितल्यात का किंवा होतात का, असं जाणवतंय का? लिव्ह इनमध्ये नाही, लग्नात पण होत आहेत फसवणुकी. तर Okay, क्रेडिट पण कार्ड still. वापरले जात आहेत, पेटीएम वापरले जात आहेत किंवा काहीतरी स्कॅनर करून माझ्या ह्याच्यावर मी कोड करून घेतलंय, असं काय काय म्हणजे Okay. जे सायबरवाले टाईप्स ऑफ नवरा बायकोंमध्ये पण घडत आहेत, लिव्ह इनमध्ये पण घडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही लिव्ह इन करताना तुमचे पुढचे, मी मगाचपासून जे म्हणते की इंटेन्शन क्लिअर पाहिजे. आपले एक्सपेक्टेशन्स ह्या रिलेशनशिपमधनं काय आहे. सपोज उद्या ॲक्सिडेंटली मुलगी प्रेग्नंट राहिली तर काय होणार, ओके. ह्याची आपण काय सोय केलेली आहे, आपण काय ठरवलेलं आहे. मग आपण लग्न करणार आहोत का, ते मूल जन्माला घालणार आहोत, नाही घालणार आहोत, हे सगळे डिस्कशन्स व्हायला पाहिजे. आय हॅव हॅड ॲक्च्युली फ्यू केसेस वेअर की मुलगी प्रेग्नंट झाली आणि मुलगा गायब झाला. बापरे. अँड शी डझंट नो व्हॉट टू डू. डेफिनेटली नो वन डझंट. हां, कारण मे बी त्याला ते काय म्हणतात ना, चिल आलं की आय कॅनॉट हँडल दिस, आय वॉज युअर ओनली फॉर मे बी लिव्ह इन. मे बी असंही मी म्हणणार नाही की तो खूप कॅज्युअलीच राहत होता किंवा टाईमपास करत होता, पण छोटं बाळ आहे किंवा येणं आपल्या आयुष्यात, अजून आपलं लग्नाचंच कुठे आपला पत्ता नव्हता किंवा आपल्या कमिटमेंटसाठीच रेडी नव्हतो. कारण जेव्हा लिव्ह इन करता आहेत, बऱ्याच वेळा लोकांना ते कमिटमेंटचं पण फिअर आहे. ओके. की मग मी लग्न केलं की मी अडकून बसतोय. सो मग हे तर किती मोठं म्हणजे झटकाच, एकदम शॉक आहे हा की ओ शी इज प्रेग्नंट नाव. आणि मग तिथे वाद असू शकतात की मुलगी म्हणू शकते मला हवंय, किंवा एक जण म्हणू शकतं की आपल्याला हवंय हे बाळ. सो दॅट शुड बी डिस्कस्ड. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की फिनान्स आणि हे तुम्हाला मुलं हवी आहेत का नको आहेत हे डिस्कस व्हायला पाहिजे. करेक्ट. ते आणि ते जर लिगली कुठे फाईट करण्यासारखं आहे का, म्हणजे अशा केसेसमध्ये? ॲब्सल्युटली नाही आहे. म्हणजे मी मगाशी पण बोलले की त्याला लिगल स्टँड काही नाही आहे इन दिस केसेस, लाईक आफ्टर प्रेग्नन्सी. आय डोंट थिंक सो. नॉर्मली असणं वेगळं आहे, पण इकडे असू शकतो असं मला वाटतं. नाही. आणि इन केस हे सगळं मी छान डिस्कस केलं, हे सगळं मी एखाद्या नोटरीसारख्या गोष्टींवर लिहिलं आणि त्याचा माझ्याकडे प्रूफ असला, तर अशा वेळेस मुलीची किंवा मुलाची फसवणूक होण्यापासून वाचवू शकतो का तो स्वतःला? ओके, म्हणजे मी लॉयर नाही आहे, लिगल हे मी नाही बोलू शकणार, पण नोटरीवरच्या कागदाला काही अर्थ नाही आहे हे मला वाटतं. ओके. म्हणजे एनीबडी कॅन चॅलेंज इट. म्हणजे म्हणून तर मग लोक लग्न करतायत ना, प्रॉपर म्हणून लिगल लग्न करतायत. लक्षात. मग सी वॉट, आपण लिव्ह इन आणि मॅरेज मधला फरकच तो आहे ना, सिक्युरिटी, की आपण लिगलच त्याच्यात सेपरेशन आहे. सगळ्यात मोठं म्हणजे लिगलच मोठा पार्ट आहे. करेक्ट. सो मग जर का इथे पण नोटरीनी सगळं सेफ व्हायला लागलं तर मग लग्न कशाला करायचंय ना, मग सगळ्यांनी लिव्ह इन करून नोटरी केलं असतं. लक्षात. सो देर इज नो लिगल स्टँडिंग फॉर लिव्ह इन किंवा लिव्ह इन तुमचं ब्रेकअप झालं तर. या सगळ्या ह्याच्यात मी एक कॉमन फॅक्टर जे बघते की मॅरेज आणि लिव्ह इन मधला की जे इमोशनल डॅमेज होतं दोन्हीकडे, की ते दोन्हीकडे होत आहे, खूप होत आहे. आणि सो मॅरेजमध्ये तुम्ही थोडासा विचार करून डिवोर्सला फाईल करणार आहात. इथे तुम्ही ठीक आहे, तुम्ही सेपरेशन झालं तर किती वेळा म्हणजे तुम्ही ब्रेकअप करणार आहात, हा एक प्रश्न आहे. म्हणजे म्हणूनच की इंटेन्शन की टू बी लॉंग, इवन इफ नॉट नेसेसरी मॅरेज, पण लॉंग टर्म पार्टनरशिप आहे हे कन्सिडर करून तुम्ही लिव्ह इनमध्ये एंटर करायला पाहिजे. पण आता ज्यावेळेस सेकंड इनिंगचं आपण बोलतोय फॉर लिव्ह इन,
त्याच्यामध्ये एक्सेप्टन्स कसं आहे का त्याच्यामध्ये पण पहिल्यासारखंच एक्सेप्टन्सला सेम इश्यूज आहेत किंवा काही वेगळे इश्यूज आहेत किंवा काय ओव्हरऑल कसं आहे सेकंड इनिंगचा एक्सेप्टन्स? सेकंड इनिंगमध्ये जास्त इश्यूज आहेत. ओके. ॲट द सेम टाईम म्हणजे जरी की तुम्ही ॲज अ ह्युमन तुम्ही मॅच्युअर आहात, तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता, तरी पण तुमची मुलं इन्वॉल्ड असू शकतात, पेरेंट्स इन्वॉल्ड असू शकतात. बऱ्याच वेळा म्हणजे मी असं ऐकलेलं आहे किंवा असे लोकांशी बोललेले आहेत की जे म्हणलेत की मला वाळीत टाकलं गेलं. ओके. हां. सो मग तुम्ही त्या वयात तुम्हाला वाईट टाकलंय तुमच्या मुलांनी, तुमच्या आईवडिलांनी, ते एक इमोशनल ट्रॉमा असू शकतो. कारण जेव्हा जसं जसं तुम्ही तुमचं वय वाढतंय तसं तसं तुम्हाला इनफॅक्ट जास्त फ्रीडम हवं आहे, जास्त ओपननेस हवा आहे, जास्त कम्फर्ट हवे आहे, जास्त तुम्हाला मज्जा पण करायची आहे, छान लाईफ एन्जॉय करायचं आहे. आणि त्या ह्याच्यात तुम्ही जर का सोशली कट ऑफ आहात करेक्ट. तर देन यू आर लुझिंग ऑन द लुझिंग Side. फ्रंट. हां. की सो ऑफकोर्स सोशल एक्सेप्टन्स, फॅमिलीचा एक्सेप्टन्स हा आपल्याला हवाच पाहिजे. म्हणजे मी मॅरेज असो, लिव्ह इन असो, की तुम्ही तुमच्या फॅमिलीला कट ऑफ करून एखाद्या व्यक्तीबरोबर राहायला जाऊ शकत नाही आहे, कारण ते तुमचा इंटिग्रल पार्ट आहेत. मग अशी ताई तू म्हणालीस की लग्न आपण बंधन का म्हणतोय, कारण आपल्याकडे वापरलं जातं ना लग्नाची बेडी हा शब्दच वापरला जातो, राईट. आणि तिथून मी बी कुठेतरी ते इम्पॅक्ट जनरेट झालेत की लग्नाची बेडी असते, मग ते केलंच पाहिजे, मग ते करावंच लागतं, आणि तो सगळा प्रोसेस फ्लो पार्ट आहे जो. पण लग्नाची बेडी हे मला वाटतं असं कवितेत वगैरे म्हणतायत. जनरली तू पत्रिकेवर वगैरे बघितलं तरी बंध लिहितात, बंधन नाही लिहितात ते आहे. सो हां, म्हणजे बंधच आहे तो, म्हणजे बंधन नाही आहे. इट इज सी ॲज अ म्हणजे आपण ह्युमन्स आहोत ना, आपल्याला कंपॅनियनशिप पाहिजे आहे करेक्ट. बेसिकली. म्हणजे तुम्ही अगदी 20 वर्षापासून किंवा अगदी 17-18 म्हणजे जसं तुम्ही टीनेज होत आहे तेव्हापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला कंपॅनियनशिप लागते आहे. करेक्ट. सो मॅरेज असो, लिव्ह इन असो, हे कंपॅनियनशिप आहे. पण बिकॉज आपण सोशल ह्युमन म्हणजे सोशल ॲनिमल आहोत किंवा आपण समाजात राहतोय, हे एवढे पिढी जर का हे सगळं चालू लग्न हे संस्था चाललेली आहे, तर आपण एकदम उठून एखादी व्यक्ती कॉन्फिडेंटली करू शकत नाही. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही खूप वेगळे विचार मताचे पाहिजे, की तुम्हाला स्ट्रॉंगली तुम्ही उभं राहून म्हणू शकता की मला लग्न करायचं नाही आहे किंवा मला लिव्ह इनमध्ये राहायचं आहे. आणि जर का तू आत्ता बघितलं तर एखाद्या सपोज तुझ्या अराउंड जरी असेल कोणी, एखाद्या मुलाचं लग्न झालेलं नसेल, तो मे बी 40शीत आहे किंवा 35शीत आहे, तर त्याच्याकडे कसं बघितलं जात आहे? तर त्याला मला वाटतं व्हॅलिडेशन्सच नसतात किंवा त्याचं मत कन्सिडरेबलच नसतं. एक्झॅक्टली. म्हणजे ही इज अ फेल्युअर. कारण की समाजाने आखलेले माइलस्टोन पैकी लग्न हे त्यांनी अचीव केलेलं नाही आहे. सो मग बाकी तो किती मोठा बिझनेसमॅन आहे किंवा किती प्रॉपर्टीज केल्या आहेत, किती सुंदर दिसतो, या वयात पण त्यांनी कशी त्याची बॉडी मेंटेन केली आहे किंवा काय जे काही तो सोशल वर्क करतो, लोकांना मदत करतो, त्याचे खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत, पण त्याला काहीही व्हॅल्यू नाही आहे. तो प्रॉब्लेम आहे. सो आपण काय केलं आहे, लग्न हे माइलस्टोन म्हणून कन्सिडर केलेलं आहे, आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा टप्पा. बरोबर. आणि बायोलॉजिकली ते बरोबर पण आहे की त्या वेळेत त्या झालं की म्हणजे जर का तुमची मुलं तुम्हाला जर का मुलं करण्याची इंटेन्शन असेल तर मग त्या वेळेत तुम्हाला तुमचे लग्न व्हायलाच पाहिजे आहेत. पण मग हे म्हणूनच खूप जसं जसं तुम्ही मॅच्युअर होत आहे तसं तसं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मग मला लग्न नॉर्मल करायचं आहे का नाही, मला मुलं करायची. आता इनफॅक्ट काही आत्ता माझ्याकडे एक मुलगी येते, ती आहे अराउंड 32 वगैरे. तिने मला खूप क्लिअरली सांगितलं की नाही, मला लग्नात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. ओके. शी इज सीइंग समवन, म्हणजे तिच्याकडे एक बॉयफ्रेंड आहे, त्यांचं नवीनच रिलेशनशिप आहे, त्यांनी हे ठरवलं आहे की लग्न नाही करायचं आहे. ओके. मध्ये आधे मुलगा म्हणतो की पण तू म्हणशील तर करू. म्हणजे काय झालं, म्हणजे त्याला करायचं, म्हणजे इव्हेंच्युअली त्याला करायचंय, पण ती कदाचित एवढी आवडतीये किंवा काय जे काही आहे त्यांचं जे छान चालू आहे ते त्याला मोडायचं नाही म्हणून तो असं म्हणतोय. आता मी जेव्हा तिला विचारलं की तुला लग्न का नाही करायचं आहे,
तर ती म्हणे की म्हणजे दॅट कम्स फ्रॉम अवर पास्ट एक्सपिरियन्सेस, की तिचं म्हणणं आहे की मला ते सासू सासरे, मला ते सणवार, हे सगळं पूजा बिजा किंवा हे सगळं नाही करायचं आहे, की सकाळी पहाटे उठून काहीतरी पूजा करायची, हे सगळं मला नाही करायचं आहे. सो मग मी म्हटलं की ओके, दिस इज अ रिझन की मला जे काही सणवार आहेत लग्नानंतरचे किंवा जे करायला लागतं ते करायचं नाही आहे. म्हटलं हाऊ अबाउट की उद्या सपोज तुम्ही 5-6 वर्ष राहताय आणि त्याची आई आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, मग तू काय करणार? मग ती म्हणली मला हे पण नाही करायचं आहे. म्हटलं मग तू त्याला एकट्याला सोडून देणार हॉस्पिटलमध्ये? सो वेअर इज द लव्ह देन? करेक्ट. सो म्हणजे हा एक खूप मोठा प्रश्न आहे की तुम्ही लग्नाला नाही का म्हणताय ह्याचं पण तुमच्याकडे स्ट्रॉंग रिझन असलं पाहिजे, नॉट जस्ट की बिकॉज मला पूजा नाही करायची आणि मला साडी नाही नेसायची. गेटिंग द पॉइंट. मी हसतो खरं ते, पण लक्षात होते की किती क्षुल्लक रिझन असू शकतात काही गोष्टी. हां, म्हणजे देर इज अ बिगर ट्रॉमा अबाउट मॅरेज किंवा मे बी अ पर्मनंट रिलेशनशिप. काहीतरी आहे तिची इन्सिक्युरिटी जी मे बी तिला पण माहीत नाही आहे. नक्कीच. सो वेन शी कम्स टू थेरपी डेफिनेटली वी आर टॉकिंग अबाउट इट. पण म्हणजे हे खूप शॅलो रिझन्स असू शकतात काही लोकांचे. सो म्हणून आपण हे आपले इंटेन्शन्स क्लिअर करणं, आपले ध्येय, आपल्याला काय हवं आहे हे क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. सो बी इट फर्स्ट इनिंग और सेकंड इनिंग. नाही, नक्कीच मला ते कळतं की ॲट द एंड सगळ्या गोष्टी इंटेन्शनवर आहेत आणि लिव्हिंगमध्ये पण जाताना तुमचे इंटेन्शन्स कितपत क्लिअर आहेत आणि तुमचे मॉरल्स कितपत क्लिअर आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी सगळं ते खेळ त्याच्यावरच आहे. म्हणजे आपण कितीही भांडलोत, काही जरी केलं तरी असं नाही की उद्या केसेस बंद होणार त्यातल्या, असे होणार नाही की याच्यात उद्या फसवणूक होणार आहे बंद, असे होणार नाही, किंवा उद्या सगळेच उठून लिव्हिंगमध्ये जाणार असे होणार नाही आहे. इट्स तुम्ही किती समोरच्याला अंडरस्टँड करताय, किती तुम्ही तुमच्या स्वतःशी प्रामाणिक आहात आणि त्या गोष्टी तुम्हाला किती त्या रिफ्लेक्ट करायच्यात फॉर एनी रिलेशनशिप. आणि मला वाटतं कुठल्याही रिलेशनशिपमध्ये त्याचं सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही किती डाईव्ह आहात रिलेशनशिपमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही किती अवेलेबल आहात, तुम्ही किती द्यायला तयार आहात त्या रिलेशनशिपसाठी. इट इज म्हणजे मी जेव्हा कपल्स येतात माझ्याकडे, बी इट मॅरिड एनी रिलेशनशिप, मी त्यांना कायम एक मात्र हे म्हणजे हा एकदम ठरलेलं माझं एक डायलॉग आहे किंवा हे म्हणते की तुम्ही वेगवेगळ्या टीममध्ये असं आहेत आणि भांडताय असं का त्या रिलेशनशिपकडे बघताय? ओके, यू आर इन द सेम टीम. करेक्ट. अँड द रिलेशनशिप इज ऑल्सो इन द सेम टीम. की इव्हेंच्युअली जेव्हा तुम्ही इथे येऊन बसताय, काउन्सिलिंगसाठी येत आहे किंवा एकमेकांशी भांडायचा प्रयत्न करताय, म्हणजे तुम्हाला रिलेशनशिप हवं आहे. बरोबर. मग देन वाय आर यू ॲक्टिंग लाईक यू आर इन ऑपोजिट टीम्स? सो वाय नॉट कम टू सम मिडल ग्राउंड्स? वाय नॉट लर्न टू गिव्ह ऑल्सो ॲट टाइम्स? की प्रत्येक वेळेस म्हणजे जनरली कसं झालं आहे की ओके मग मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला असं करायला हवं आहे, त्यांनी तसं करायला हवं आहे, असं सगळं हवं आहे, पण मग मी काय करते आहे? आपण थोडंसं इंटरनलाइज करायची पण ते गरज आहे की मी या रिलेशनशिपला काय देते आहे, मी हे रिलेशनशिप टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे, मी किती काइंड असलं पाहिजे. की नुसतं तो त्याचे बिहेवियर बघून किंवा तिचं बिहेवियर बघून वरच्यावर, बिहेवियर इज खूप वरचं शॅलो आहे की मी अशी वागतीये, पण मी ती का वागते हे जाणून घेणं, थोडासा त्याचा अभ्यास करणं, समजून घेणं, ऐकून घेणं इज इम्पॉर्टंट टू म्हणजे लॉंग लास्टिंग रिलेशनशिपसाठी. ओके. आता सगळ्यात मला जाता तुला एक ताई विचारायचं की जेनझी आणि लिव्हिंग हा काय टर्म आहे? कारण बऱ्याच असंही म्हटलं जातं की जेनझी लोकांनी ही टर्म खूप जास्त पॉप्युलर केली आहे किंवा ते खूप इझिली या गोष्टी करायला तयार आहेत. तर तुझं याच्याकडे बघण्याचं काय दृष्टिकोन आहे, किंवा तुला याच्यातून काय एक्सपिरियन्सेस आहेत किंवा ओव्हरऑल कसं आहे तुझा दृष्टिकोन याच्याकडचा? सो जेनझी आपले ऑलरेडी लिव्ह इन करतायत आपण असं म्हणूयात. कारण मी जसं म्हटलं की सुरुवातीला की आता एवढं मायग्रेशन किंवा जॉब्स, शिक्षणासाठी मुलं बाहेर जात आहेत, परदेशी जात आहेत. सो हे सगळं खूप आता जास्त सर्रास चालू आहे डेफिनेटली. आणि मला वाटतं जेनझी लोक म्हणजे मी जसं मगाशी पण बोलले की 20 वर्षात आपल्याला जास्त दिसेल की लिव्ह इन लोक करतायत, जे जास्त ॲक्सेप्टेबल पण होईल हळूहळू सोसायटीकडनं. आणि कदाचित ती लग्नासाठी एक स्टेपिंग स्टोन म्हणून किंवा एक
ट्रायल पिरियड म्हणून कन्सिडर केलं जाईल, की जसं ते कुलिंग ऑफ पिरियड असतं तसं कदाचित लिव्ह इन कन्सिडर केलं जाईल. म्हणजे ज्या लोकांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी, कदाचित लग्न नाही पण करणार. आणि जर का लॉमध्ये किंवा आपल्या लिगल याच्यात काही बदल घडले तर मग काही प्रश्नच उरत नाही, मग लिव्ह इन विल बी अ ट्रेंड. मे बी. सो खूप खूप धन्यवाद नेहाताई तुझं इथं आल्याबद्दल आणि आम्हाला या वेगळ्या दृष्टिकोनातून लिव्ह इन समजून सांगितल्याबद्दल. कारण लिव्ह इन म्हटलं की पहिल्यांदा निगेटिव्ह विचार्स येतात किंवा एक ट्रॉमा टाईप किंवा एक टॅबो टाईप सिच्युएशन येते. पण मला वाटतं तुझा त्याच्याकडे बघण्याचा किंवा तू जो दृष्टिकोन म्हटला तो एक थोडासा वेगळा होता, एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट, एक चेंजवाला आस्पेक्ट किंवा आपण ज्याला म्हणू ना की काही बदल घडणार आहेत आणि ते हळूहळू घडतील आणि ते आपल्याला एक्सेप्ट केले पाहिजेत. तर या वेजने आपण ते एक्सेप्ट करू शकतो. हा जो अप्रोच होता तो तू मांडलास त्याच्याबद्दल खरंच तुझं धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या लिव्ह इन किंवा रिलेशनशिप या साईडच्या काही गोष्टी असतील त्याही कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. त्याचबरोबर नेक्स्ट टाईम कुठल्या रिलेशनशिपच्या अँगलवर पर्स्पेक्टिव्हवर टॉपिक हवा आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. जाता जाता इथे कुठेतरी सबस्क्राईबचं बटन आहे, सो प्लीज सबस्क्राईब करा. सो असे नवनवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेऊन यायला आम्हाला खूप मजा येते. धन्यवाद.